This conference will now be recorded. सर्वांचं पुन्हा एकदा कोरोनाकालीन आयुर्वेदिक अभ्यासमालेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे बोलायला वैद्य लक्ष्मण लावगणकर पुणे येथून आलेले आहेत. ते धात्वग्नी आणि भौतिकाग्नी या विषयावर आपल्याशी संवाद साधतील, त्यांचे विचार मांडतील. मुळात त्यांची छोटीशी ओळख मी करून देतो. लक्ष्मण लावगणकर हे जसं मी म्हटलं काल आपण एक दोन जणांना अतिशय तरुण लोकांना आपण अनुभवलेलं आहे. त्याच्यापैकी त्याच यंग ब्रिगेड पैकी एक असे वैद्य आहेत आणि अतिशय अभ्यासू, कर्माभ्यासू असं म्हणायला हवं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक संपन्न अशी आयुर्वेदाची परंपरा लाभलेले असे वैद्य आहेत. पुण्याच्या प्रसिद्ध लावगणकर परंपरेमधनं ते आहेत. त्यांचे वडील ज्यांचं नुकतंच आत्ताच दुःख निघून झालं, ते अतिशय उत्तम नाडी वैद्य होते. ही नाडी वैद्याची जी परंपरा त्यांच्या परंपरेमध्ये आहे. दुसरं एक लावगणकर परंपरेमधलं एक वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रामध्ये डॉक्युमेंटेशनची जी पद्धत आहे, म्हणजे लिखित रुग्णपत्रक तयार करणं किंवा ठेवणं, त्याचे जे काही सगळं डॉक्युमेंटेशन आणि हे ठेवणं हे लावगणकर परंपरेमधनं सुरू झालेलं आहे. बाळशास्त्री लावगणकर हे त्या परंपरेचे जनक असं म्हटलं तरी तिथं ठरणार नाही. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं आणि मोठं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसून येतं की अमरावतीचं हिर्लेकर घराणं जे आहे, म्हणजे ती जी परंपरा आहे वैद्यकीची ती, आणि पुण्याची नानल परंपरा ही लावगणकर परंपरेतनंच उगम झाली आहे असं म्हणता येतं. कारण बाळशास्त्रींकडे पुरुषोत्तम शास्त्री नानल आणि तिकडे पुरुषोत्तम शास्त्री हिर्लेकर, पुरुषोत्तम सखाराम हिर्लेकर यांनी आयुर्वेदाचं अध्ययन केलेलं होतं. त्यामुळे बाळशास्त्री हे त्यांचे गुरु होते. त्याच बाळशास्त्रींच्या परंपरेतनं लक्ष्मण सर आलेले आहेत. एवढी मोठी संपूर्ण परंपरा वारसा सांभाळणं आणि त्या ज्ञानाला आणि एकंदर सगळ्याला न्याय देणं हे खूप अवघड असतं. कारण लोकांची खूप मोठ्या अपेक्षा असतात. या अपेक्षेला लक्ष्मण सर पुरेपूर उतरतात, पूर्णपणे त्या अपेक्षा सार्थ ठरवतात असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही. सध्या ते अहिल्यादेवी प्रशाळा जी आहे पुण्यामध्ये तिथे स्वतःचे वैद्यकीय व्यवसाय आहे, स्वतःचा आयुर्वेदिक कारखाना आहे औषधांचा, असं बऱ्याच काही गोष्टी करतात. मी हा छोटासा परिचय संपवतो आणि लावगणकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांची व्याख्यान सुरू करा. नमस्कार. रागादियोगान सततानुशक्तान अशेषकाय प्रसुतान शेषान औत्सुक्य मोहान रतिपूर्वैद योगेन चित्तघान येन चित्तप्रेन वान योपांज थोडासा कट होतोय, एक दोन मिनिट. सर एक दोन मिनिटं थांबा. सर तुमचा आवाज येत नाहीये, एक दोन मिनिटं थांबा. Will now be recorded. सर तुमचा आवाज येत नाहीये. आता येतोय? मंगलाचरण झालं ना त्याच्यानंतर पुन्हा सुरू करावं लागेल, कारण तेव्हापासून आवाज येत नाही. बरं, काय झालं कळलं नाही, म्हणजे ते का म्यूट झाला होता कळलं नाही. ठीक आहे. अच्छा. मी सर्वप्रथम वैद्य देवदत्त देशमुख सरांचे अभिनंदन करतो की करोना रूपी आलेल्या
काय संकटाचा सामना करता करता आयुर्वेदाविषयीची व्याख्यान मला सुरू करणं वेगळ्या पद्धतीने, हा खरोखरच कौतुकास्पद विषय आहे. माझ्या तर काही असं काही डोक्यात नव्हतं आलं, पण सरांच्या डोक्यात आलं आणि त्यांनी असं सुरू केलं त्याकरता. आणि माझ्यासारख्याला संधी दिली म्हणून एकदा आभार पण मानतो. पण फार आभार नाही, कारण आम्ही चांगले आहोत आणि असंच एकत्र जास्त काम करत राहूया, असं मी त्यांना सांगतो. आता आजचा जो विषय आहे तो धात्वाग्नी आणि भूताग्नी असा मुख्यतः विषय घेण्याचा माझ्या डोक्यात आहे. तर याच्या मागचं कारण असं आहे की मी मुख्यतः शारीर क्रियेमध्ये MD झालेलो आहे आणि टिळक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना जर शारीर क्रिया सर ब्रेक होतोय आवाज तुमचा. प्रथम वर्षापासूनच आयुर्वेदाकडे शक्यता निर्माण झाली तर ते अधिकाधिक आयुर्वेद आणि आयुर्वेद करण्याची निर्माण होईल याच हेतूनी शारीर क्रिया विषय घेतलेला होता. त्यातला थोडासा अग्नी आवडीचा आहे सगळ्यांना आणि आयुर्वेदाची ही स्पेशालिटी पण आहे, म्हणून हा खरं तर विषयाचा पण बघूया. ब्रेक होत खरं काय, रेंज पण पूर्ण आहे, सगळं काही कळत नाहीये. आता येतोय? हा येतोय. येतोय? ब्रेक खूप येतोय. हा खरं काही इथे कारण तर काही नाही दिसत, म्हणजे रेंज पण पूर्ण आहे. तुम्ही कुठलं कनेक्शन कुठलं वापरताय? थोडासा सावकाश. जिओ. नाही तर म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही कनेक्शन जे वापरताय ते वायफाय वापरताय का? वायफाय वापरतोय. बरं, मग थोडासा फोन याच्यामध्ये खिडकीमध्ये ठेवा. हा ठीक आहे, ठीक आहे, ठेवतो. म्हणजे हे असेल ना, हॉटस्पॉट असेल ना? हो हो हो. हा मग फोन खिडकीमध्ये ठेवा सर. हा म्हणजे लॅग येणार नाही. हो हॉटस्पॉट नाही, डोंगल आहे, पण ते डोंगल तिकडे ठेवतो हा त्याच्यावर चालेल. घेतलं. आता येतं? हा येतोय, बोला. आता आवाज? बोला सर, बोला, येतोय. देवदत्त, त्यांना थोडं पाहिजे तर 2 मिनिटं व्हिडिओ बंद करून ऑडिओवर बोला म्हणायचं आणि नंतर व्हिडिओ चालू करा. लावगणकर सर. हॅलो, लावगणकर सर.
हॅलो हॅलो लावगणकर सर. हा लक्ष्मणराव बोला आता. बहुतेक त्यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये असं मला वाटतंय. मी त्याला फोन करतो, थांब, फोन करून सांगतो त्याला. नाही, तो फोन दिसतोय, फोन लावलेला दिसतोय. ठीक. लावगणकर सर. हॅलो लावगणकर सर. लावगणकर सर. हॅलो. हा येतोय. येतोय. हॅलो. हा येतोय आवाज. हा येतोय. येतोय ना आता. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. लक्ष्मण सर येतोय आवाज तुमचा. ओके ओके, करू सुरू. हो हो करा. हा 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 मुख्यतः हा अग्नी हा विषय निवडण्याचा हे असा होता की, हॅलो. हा बोला ना बोला. हा 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 फर्स्ट इयरलाच अग्नी हा विषय आपल्याला अगदी शारीरिक क्रियेमध्ये आहे, पण त्याची उपयुक्तता नित्य क्लिनिकल केसेसमध्ये आणि रोजच्या ह्याच्यात खूप जास्त असल्यामुळे अग्नी हा विषय घ्यावा असा विचार केला. आणि त्यातही धात्वाग्नी आणि भूताग्नी हे अगदीच फर्स्ट इयर पासून दुर्लक्षित, पण ते सुद्धा क्लिनिकली तितकंच महत्वाचे असल्यामुळे त्याच्याविषयी थोडंफार जास्त विवरण करावं असं डोक्यात आल्यामुळे हा विषय निवडलेला आहे. सगळ्यात आधी आपण अगदी थोडक्यात पचनाची रूपरेषा बघूया. ती पचनाची रूपरेषा बघून झाल्यानंतर पुढे धात्वाग्नी आणि भूताग्नींकडे जाऊ, म्हणजे त्यातल्या काही की गोष्टी ज्या पचनातल्या पण आहेत त्या कळू शकतील. अगदी सुरुवातीला आपण
वेगवेगळ्या प्रकारचा जो आहार सेवन करतो, म्हणजे चतुर्विध असेल, षड्रसयुक्त असेल, अष्टविध वीर्ययुक्त असेल, तो मुखामध्ये येतो. मुखामध्ये आल्यानंतर दंताद्वारे चर्वण होतं, जिव्हेच्या द्वारे बोधक कफ त्याच्यामध्ये मिश्रित होतो. बोधक कफ मिश्र झाल्यानंतर प्राण जो वातातला प्रकार आहे तो त्याला अन्ननलिकेमध्ये ढकलण्याचं काम करतो आणि अन्ननलिकेमध्ये ढकलल्यानंतर पुढे आमाशयामध्ये समान वायू अन्नम गृह्णाती म्हणजे ग्रहण करतो. ग्रहण केल्यानंतर आमाशयामध्येच असलेला क्लेदक कफ त्याच्यामध्ये मिश्रित होतो. बोधक कफ आणि क्लेदक कफ या दोन्हीच्या सहाय्याने जर आहार परिणामकर भावांमधल्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील तर क्लेद आणि स्नेह या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये जमा होतात आणि क्लेद हा शैथिल्यम आपादयती आणि स्नेहो मार्दवम जनयती या दोन गुणांमुळे त्या सेवन केलेल्या आहाराला शिथिलता आणि मृदुत्व प्राप्त होतं आणि असा असलेला शिथिल आणि मृदू आहार हा पचनाकरता सज्ज होतो. तो पुढे ग्रहणीमध्ये ग्रहण करण्याचं काम समान वायू करतो आणि तिथे प्रत्यक्ष पचनाचं काम करतो आणि सार किट्ट विभजन करतो. हे करत असताना त्याला म्हणजे समान हा दोषा किंवा स्वेद व स्रोतसामध्ये असून आहार आल्यानंतर तो कोष्ठामध्ये येतो आणि ते पचनाचं कार्य करण्याकरता मदत करतो. प्रत्यक्ष अग्नीला संधुक्षित करून किंवा अग्नीला प्रज्वलित करून, अग्नी हे मुख्यतः अग्नी स्वतःच्या उष्ण आणि तीक्ष्ण गुणांमुळे, आता उष्ण आणि तीक्ष्ण गुणांमुळे नक्की काय होतं तर उष्ण गुण अर्थ असा आहे की एखाद्याला शिजवून त्याला द्रवीभूत करणं आणि ते द्रवीभूत केलेला जो भाव आहे तो एका आशयातून दुसऱ्या आशयामध्ये ढकलणं किंवा योग्य ठिकाणी पोहोचवणं, इतक्या सगळ्या गोष्टी स्वेदन या कर्मात अपेक्षित आहेत. स्वेदन अशाने जर थोडंसं ग्रंथांमधले रेफरन्सेस आठवण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टी लक्षात येतील की एक स्वेद हा मल आहे, त्वचेच्या ठिकाणी मेदाच्या पचनाच्या वेळेला स्वेदाची उत्पत्ती होते आणि तो बाहेर टाकला जातो. 2 उपस्नेहन उपस्वेदन न्यायाने गर्भाचं पोषण होतं. तिसरा स्वेदना संदर्भातला महत्वाचा रेफरन्स उदर या व्याधीत आहे की ज्यामध्ये आभ्यंतर अग्निमांद्य असताना ते जे उष्ण जे आहे ते पित्तातलं उष्ण कोष्ठामध्ये साठतं. तिथे असलेल्या अतिरिक्त आमांश जो साठलेला आहे त्या आमांशाचं स्वेदन करून त्याला द्रवीभूत करतं आणि तो द्रवीभूत झालेला आमांश कोष्ठाच्या अंतस्त्वचेत साठून म्हणजेच तिथे द्रवत्व येऊन ते एका आशयातून दुसऱ्या आशयात जाणं अशा स्वरूपामध्ये स्वेदन आहे. आणि चौथी अशा प्रकारची संकल्पना रक्तपित्तामध्ये आहे की जिथे धातूंचं स्वेदन आलेलं आहे की रक्तवाहिनीतून रक्त वाहत असताना ते रक्तपित्त मिश्रित असल्यामुळे पित्त आणि रक्ताच्या उष्णतेने तिथे स्वेदन होतं आणि बाह्यस्थ असलेल्या मांसमेदाचं पचन होऊन त्यातल्या द्रवांशाचं पुन्हा शोषण होऊन अतिप्रवृत्ती प्रकारची विकृती सुरू होते. त्यामुळे इथेही हे स्वेदन आहे. त्यामुळे मुख्यतः अन्नावरती क्रिया होताना या स्वरूपामध्ये स्वेदन हे कार्य होऊन त्याचं पूर्णपणे पचन होतं. पचन झाल्यानंतर आहार रस सारकिट्ट याच्यामध्ये विभाजित होतं. सारभाग जो आहे हा पुढे गेल्यानंतर तो समानाद्वारेच शोषून घेतला जाऊन हृदयाकडे पुढच्या क्रियेकरता म्हणजे रसधातूच्या उत्पत्ती करता पाठवला जातो, कारण हृदय हे रसवृत्ताचं मूलस्थान आहे. आणि किट्ट भाग पुढे जाऊन त्याच्यापासून मलची निर्मिती होते. किट्टातल्याच द्रवांशाचं पोषण होऊन पक्वाशयगत असतत्र या न्यायाने ते मूत्राच्या पोषणाकरता पुढे पाठवलं जातं किंवा मूत्र निर्मिती त्याच्यापासून सुरू होते. असं साधारणपणे स्थूल स्वरूपात पचनाचे अगदी शॉर्ट मध्ये आपल्याला विचार करता येईल. त्यातल्या काही महत्वाच्या स्टेप्स सांगतो की ज्याचा थोडासा विचार करायला लागेल, की ज्याच्यात अवस्थापाकाचा एक विचार आहे की प्रथम अवस्थापाक किंवा ज्याला आपण मधुर अवस्थापाक असं म्हणतो की ज्याच्यामध्ये अन्नस्य भुक्त मात्रस्य षड्रसस्य प्रपाकतः मधुराद्यात कफोद्भावात फेनभूतम उदीर्यते. जे भुक्त मात्रस्य अन्नस्य म्हणजे अन्न सेवन केल्या केल्या जे षड्रसयुक्त आहार आहे तो आमाशयामध्ये येतो आणि आमाशयामध्ये आल्यानंतर तिथे असलेल्या क्लेदक कफाची त्याच्यावर क्रिया होते आणि आपण जर चित्र डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला की ग्रहणी, अधोआमाशय, ऊर्ध्वामाशय आणि त्याच्या खालचा असलेला भाग, तर ग्रहणीमध्ये असलेल्या अग्नीच्या
वरती ज्या ऊर्ध्व ज्वाळा आहेत त्यांनी सुद्धा वरती अंशामध्ये पचन सुरू झालेलं असतं आणि तिथे मुख्यतः पृथ्वी आणि आप महाभूतांच्या द्रव्यांचं पचन या कालावधीमध्ये अधिक सुरू होतं. त्यामुळे कफ दोषाचं उदिरण होतं किंवा कफ दोषाची उत्पत्ती होते आणि त्या संपूर्ण भावाला फेनरूपत्व प्राप्त होतं. आता इथे थोडासा पंचभौतिक अग्नींच्या पैकीचा विचार इथपासून खरा तर सुरू होतो की पंचभौतिक अग्नी हे कुठे काम करतात, अशा ज्या वेळेला प्रश्न येतो किंवा पंचभौतिक अग्नींचं स्थान काय, तर पंचभौतिक अग्नींच्या स्थानाचा किंवा कार्याचा विचार करताना पंचभौतिक अग्नी हे तत्त सेवन केलेल्या आहार द्रव्यामध्ये असतात आणि त्या द्रव्यांबरोबरच शरीरस्थ प्रत्येक पंचभौतिक अंशांमध्ये ते पंचभौतिक अग्नी असतात. त्यामुळे इथे पचन सुरू झाल्यानंतर प्रथम अवस्था पाकामध्ये ज्यावेळेला पार्थिव आणि आप अंशाच्याच आहाराचं विशेष करून पचन होतं त्यावेळेला ते पार्थिव आणि आप अग्नीनीच विशेष करून पचन केलेलं असतं. त्यामुळे पृथ्वी आणि आप ही दोन्ही महाभूत कफ संघटनेतली आहेत हे मुख्यतः लक्षात ठेवा. त्यामुळे पृथ्वी आणि आप महाभूताच्या अंशांचं पचन पार्थिव आणि आप अग्नी करतात आणि फेनभूत संपूर्ण आहाराचं रूपांतरित करत असतात. हाच आहार थोडासा तिथून या फेनभूत रूपांतरित झाल्यानंतर अन्नस्य भुक्त मात्रस्य षड्रसस्य झाल्यानंतर पुढच्या अवस्थेमध्ये येतो. तिथे तो परंतु पच्यमानस्य विदग्धस्य अम्लभावता अशा स्वरूपामध्ये तिथे उल्लेख आहे. आता पच्यमानस्य इथे प्रत्येक वेळेला पच्यमान याचा अर्थ आनमान हे प्रत्यय म्हणजे तुम्हाला जर संस्कृतातलं वर्तमान काळ धातुसाधित विशेषण अशा स्वरूपाचं हे रूप आहे की चालू असलेली प्रक्रिया. कशाची चालू असलेली प्रक्रिया, तर अन्नाच्या पचनाची चालू असलेली प्रक्रिया, म्हणून त्याला पच्यमान असा शब्द आलेला आहे की अर्धवट पक्व अर्धवट अपक्व अशा स्वरूपात आमाशयामधून ते आहार पुढे आलेला आहे. हे मुख्यतः ग्रहणीमध्ये होणारी अवस्था आहे की जिथे जाठराग्नी त्याच्यावर काम करणार आहे, पाचक पित्त काम करणार आहे. तर इथे पाचक पित्त काम करत असताना पाचक पित्ताने एक विशिष्ट गुणधर्म तिथे घेतलेला आहे की त्यक्त द्रवत्व. इथे त्यक्त द्रवत्व कशा करता, जर द्रवत्व अधिक मात्रेत झालं तर अग्नीचे औष्ण्यता उष्ण आणि तीक्ष्ण जे मुख्यतः त्याचं स्वेदन करून द्रवीभूत करण्याकरता किंवा शरीरोपयोगी अंशांमध्ये रूपांतरित करण्याकरता गरजेचं आहे, ती गोष्ट होऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये अडथळा येईल. ते होऊ नये याच्यामुळे पित्ताचे आहे म्हणजे थोडक्यात अगदी भाषांतर करायचा सारखा प्रयत्न झाला तर अग्नी हे अग्नी याचं व्हेइकल पित्त या स्वरूपामध्ये आहे आणि इथे ज्या वेळेला अग्नीची क्रिया आवश्यक होते त्यावेळेला अग्नी त्याचं व्हेइकल द्रवत्व या स्वरूपामध्ये पित्ताला सोडून देतो आणि अग्नी या स्वरूपामध्ये पचन करण्याचं काम सुरू करतो आणि उष्ण आणि तीक्ष्ण गुणांनी काम करतो. त्याच वेळेला इथे विदग्धत्व येण्याकरता इथे तेज महाभूतचं प्रायः काम होतं, कारण इथे तेज महाभूताचा अग्नी या ठिकाणी पंचभौतिक अग्नींपैकी विशेष काम करत असतो आणि तेज महाभूताच्या अग्नींनी काम केल्यामुळेच इथे अच्छ पित्ताचं उदिरण होतं किंवा याच्याबरोबर पित्ताची अवस्था त्याला प्राप्त होते आणि आहाराला विदग्धत्व प्राप्त होतं. आता ही अवस्था संपत असताना आहाराचं पचन जवळपास पूर्ण होऊन किंवा आहार रस हा तयार होतो आणि पुढच्या अवस्थेमध्ये जाताना ज्याला आपण परिपिंडित पक्वस्य किंवा तिसऱ्या अवस्था पाकाचं जे सूत्र आहे पक्वाशयम तु प्राप्तस्य शोष्यमाणस्य वह्निना परिपिंडित पक्वस्य वायु स्यात् कटुभावतः. आता इथे अन्न पचन पूर्ण होत आलेलं आहे आणि हे तृतीय अवस्था पाकात आल्यानंतर विशेष करून पक्वाशयामध्ये प्राप्त झाल्यानंतर शोष्यमाणस्य वह्निना. आता इथे थोडस काही पुस्तकांमध्ये पण घोळ आहे किंवा कन्फ्युजन आहे की शोष्यमाण वह्नी असा त्यांनी खरं तर प्रकार म्हणून वर्णन केलेलं आहे, पण हा शब्द तितकासा शोष्यमाण वह्नी हा प्रकार म्हणून शब्द फारसा योग्य नाही, कारण ते शोष्यमाणस्य हे अन्नस्य भुक्त मात्रस्यचं विशेषण आहे. म्हणजे सेवन केलेलं अन्नच पचन होत होत ज्या वेळेला तृतीय अवस्था पाकात येतं आणि आहार रस वेगळा होऊन किट्टाला रूप प्राप्त करून देण्याचं काम असतं त्यावेळेला त्याला शोष्यमाणत्व प्राप्त होतं, म्हणजे ज्याच्यातून शोषण व्हायला पाहिजे अशी अवस्था प्राप्त होते. आणि तिथे खरं तर वायवग्नी आणि अनाभस अग्नी म्हणजे पंचभौतिक अग्नींपैकी शेवटचे दोन अग्नी की वायू अग्नी आणि नाभस अग्नी यांचं काम आवश्यक होतं आणि ते काम होऊन ते वायूचं शोषण करतात, वायूमध्ये रूपांतरित करतात, वायूचे उपयोगी अंश शोषण करतात, नाभस उपयोगी अंश शोषण करतात आणि त्यामुळे वातदोषाचं उदिरण
हे तृतीय अवस्थापाकात होतं आणि त्यानंतर मलाला परिपिंडी तत्व प्राप्त होतं. त्यामुळे इथे आपण जर तिन्ही अवस्था बघितल्या, मधुरावस्थापाक, अम्लावस्थापाक आणि कटू अवस्थापाक, तर ह्या तिन्ही अवस्थापाकांच्या रचनेनुसार तत्त अवस्थापाकामध्ये सुद्धा तत्त महाभूताच्या अग्नीचं कार्य आहे की पृथ्वी आप महाभूताचा अग्नी प्रथम अवस्थापाकामध्ये आहे, द्वितीय अवस्थापाकामध्ये तेज महाभूताचा अग्नी आहे, अग्नीचं कार्य आहे आणि तृतीय अवस्थापाकामध्ये वायू आणि आकाश महाभूताच्या अग्नीचं काम आहे. हे तयार होतानाच थोडासा आता याच्यातला ऍप्लिकेबल किंवा ऍप्लिकेशन या स्वरूपातली गोष्ट थोडीशी विचार करून ठेवू. अजीर्णाच्या प्रकारांचा जर थोडासा आपण अभ्यास केला तर आमाजीर्ण नावाचं आपण अजीर्ण पहिलं घेतो, विदग्धाजीर्ण हे दुसरं घेतो आणि तिसरं विष्टब्धाजीर्ण असं घेतो. त्यामुळे ज्या वेळेला इथे मी अजीर्णाचा विचार सांगताना अवस्थापाकांच्या पचनातल्या थोड्या अवस्था सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्यावेळेला रुग्ण आपल्याकडे येतो आणि सांगतो की डॉक्टर पचत नाहीये, त्यावेळेला आपण त्याला थोडंसं विचारलं तर नक्की काय होतंय, तर तो लगेच लक्षण सांगायला लागतो की नाही अंग जड होतंय, मुखामध्ये माधुर्य प्राप्त झालंय, लालास्राव अधिक होतोय. याचा अर्थ प्रथम अवस्थापाकामध्ये जिथे कफाचं उदिरण होतंय तिथे नीट प्रकारे ते योग्य पचन होत नाहीये आणि किंबहुना तिथून पुढचं काम सुद्धा बिघडतंय, म्हणून तिथली अवस्था बिघडलेली आहे. पार्थिव आणि आप अग्नी योग्य प्रकारे व्यवस्थित काम करत नाहीयेत, असा एक विचार करणं गरजेचं आहे. द्वितीय अवस्थापाकामध्ये असंच असताना तो अम्ल किंवा कटू उद्गार किंवा अम्ल किंवा तिक्त उद्गार अशा स्वरूपाची लक्षणं सांगत असतो. त्यामुळे द्वितीय अवस्थापाकातल्या अग्नीचं किंवा तिथेही असलेल्या पंचभौतिक अग्नीचं कार्य विचारात घ्यायला पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण विष्टब्धाजीर्णाचा विचार करतो त्यावेळेला विष्टब्धाजीर्णामध्ये प्राय आत्मानासारखी लक्षणं किंवा आटोपासारखी लक्षणं निर्माण होतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या वायू आणि नाभस अग्नीचं कार्य विशेष होत नाही किंवा योग्य प्रकारे होत नाही असा जरा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आता इथून थोडंसं पुढे जाऊयात. हा जो तयार झालेला आहार रस आहे, हा तयार झालेल्या आहार रसावरती थोडंसं या व्याख्यानामध्ये अगदी धातू अग्नी आणि भौतिक अग्नी असं बायफर्केशन आपल्याला करता येणार नाही, मिळून कारण एकमेकांबरोबर काम करणारे हे सगळे घटक आहेत. त्यामुळे आधी धातू अग्नी सांगीन मग भौतिक अग्नी सांगीन असं न होता बरोबर एकाबरोबर एक असेच एकमेकांचे रेफरन्सेस आपल्याला देत शिकत जावं लागणार आहे. तर याच्यानंतर जो आहार रस असेल तो रसवह स्रोतसामध्ये समानाने आणल्यानंतर तिथे धात्वाग्नीची क्रिया सुरू होईल. आता धात्वाग्नी म्हणजे काय याचा शास्त्रकारांनी उल्लेख करताना स्वस्थानस्तस्य कायाग्नेः अंशाः धातुषु संश्रिताः, जे स्वतःचेच म्हणजेच कायाग्नीचेच जे अंश जे धातूमध्ये राहतात त्यांना धात्वाग्नी असं शास्त्रकारांनी म्हणलेलं आहे. त्यामुळे आता धातूंमध्ये राहतात याचा अर्थ काय, तर प्रत्यक्ष त्या धातूमध्ये राहताना आपण परीक्षण स्थान या अर्थाने विचार करताना त्या धातूचं स्रोतस, कारण स्रोतो विमान हा अध्याय विमान स्थानात आलाय आणि विमान स्थान हे चरकांनी परीक्षण स्थान अशा याने दिलेलं आहे. त्यामुळे स्रोतसामध्ये त्या अग्नीचं स्थान आहे किंवा तिथे असल्याचं आपण त्या प्रकारे विचार करून अभ्यास करू शकतो. तर धात्वाग्नीची क्रिया कुठे होते किंवा कशी होते, तर ती स्रोतसामध्ये होते आणि स्रोतसामध्ये होत असताना या ठिकाणी आहार रसावरती रसधात्वाग्नीची क्रिया होऊन, जे रसवह स्रोतसामध्ये रसधात्वाग्नीची क्रिया होऊन त्यापासून स्थायी रसधातू, अस्थायी रक्तपोषक अंश, उपधातू या स्वरूपात स्तन्य आणि रज आणि मल या स्वरूपात कफ असे तयार होणार आहेत. म्हणजेच हे तयार होताना धात्वाग्नीचं काम अपेक्षित आहे, त्याच्याच बरोबर आणखीन एका गोष्टीचं काम अपेक्षित आहे, तर त्याच्याबरोबरच्या पंचभौतिक अग्नींचंही जे रसधातूचं येणारं पंचभौतिकत्व किंवा तत्त उपधातूंचं येणारं पंचभौतिकत्व आणणं हे त्याच्याबरोबर असलेल्या पंचभौतिक अग्नींचं सुद्धा काम आहे. आता हे परिवर्तन होत असताना थोडासा आपण न्यायांचा याच्यात विचार करून घेऊया. अगदी थोडक्यात पुन्हा न्यायांचा विषय घेतो की हे परिणमन कसं होतं की आहारापासून रसधातू, रस अवधातूपासून रक्त, रक्तधातूपासून मांस, मांसापासून मेद इत्यादी शुक्रापर्यंत. तर ते रूपांतर प्राय आपल्याकडे 3 न्यायांनुसार सांगितलेलं आहे. पहिला न्याय आहे क्षीरदधी न्याय. क्षीर दुग्ध, दधी दही, दुधापासून दह्यामध्ये रूपांतर म्हणजेच दूध तापवल्यानंतर साय येते, साईला आपण विरजण लावतो, विरजण लावल्यावर दही तयार होतं,
दही घुसळल्यानंतर ताक होतं, ताकावरती लोणी येतं, ते लोणी कढवल्यानंतर तूप येतं. हा जो क्रम आहे, या क्रमानुसार आहार रसापासून रसधातू, रसधातूपासून रक्तधातू, रक्तापासून मांस, मांसापासून मेद, मेदापासून अस्थि, अस्थिपासून मज्जा आणि शुक्र, शुक्रानंतर ओज, अशा क्रमाने निर्माण होणारा हा न्याय आहे. फक्त या न्यायामध्ये एक गोष्ट अशी आहे की याला सर्वात्म परिणमन पक्ष असं टीकाकारांनी म्हणलंय, कारण संपूर्णपणे आहार रसाचं रूपांतर रसधातूत, रसधातूचं रूपांतर रक्तधातूत, रक्तधातूचं मांसधातूत, अशा स्वरूपात याचं परिणमन होतं. आता हे ज्या वेळेला परिणमन होतं त्यावेळेला अशी शंका स्वाभाविकपणे मनामध्ये उपस्थित होते की असं जर रसाचं संपूर्ण रूपांतर रक्तात झालं किंवा रक्ताचं संपूर्ण रूपांतर मांसात झालं तर आधीचा रसधातू संपला का किंवा आधीचा रक्तधातू संपला का? तर यालाच आधार म्हणून किंवा हे पूर्णपणे कन्व्हर्जनला थोडंसं आणखीन एका थेअरीचा आधार देण्याकरता केदारी कुल्या आणि खले कपोत न्याय सांगितले. त्याचबरोबर आणखीन एक सूत्र आपल्या ग्रंथामध्ये आलेलं आहे की संतत्या भोज्य धातूनाम परिवृत्तिस्तु चक्रवत, चरकामध्ये चाललेलं याच्याच पुढे आलेलं सूत्र आहे. संतत्या म्हणजे सतत भोज्य धातूंचं चक्राकार प्रमाणे परिणमन होत असतं. म्हणजेच आज खाल्लेल्या आहाराचं रूपांतर आहार रसात होईल, त्याचं एका दिवसामध्ये रसधातूमध्ये होईल, दुसऱ्या दिवसामध्ये रक्तधातूमध्ये होईल, त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी खाल्लेल्या आहाराचं रूपांतर आहार रसात होईल आणि दुसऱ्या दिवशी त्याचं रसामध्ये होईल. त्यामुळे ज्या वेळेला आधीच्या सेवन केलेल्या आहाराचं रूपांतर रक्तापर्यंत गेलेलं असेल त्यावेळेला पुढच्या सेवन केलेल्या आहाराचं रूपांतर रसापर्यंत आलेलं असेल. त्यामुळे हा जो प्रवास बघितला तर याप्रमाणे चक्राकार प्रमाणे एकापासून म्हणजे ओळीनी हे सतत प्रवृत्ती चालू असते. तसंच ओजातल्या किंवा शुक्रातल्या पोषकांशापासून पुन्हा रसधातू पोषणार्थ, कारण त्यांचे दोन्हीचे गुण सौम्य स्निग्ध अशा स्वरूपाचे आहेत, पोषण करता येऊ शकतं, अशा प्रकारे एक सांगणं आहे. याच्या बरोबर आणखीन एक याच्यात एक विचार आलेला आहे, तो म्हणजे हे चक्रवत, याचा अर्थ तो चक्र ओढणारा जो मनुष्य आहे त्या मनुष्याची जी ताकद अपेक्षित आहे, टीकाकारांचं मत आहे की ज्याप्रमाणे त्या मनुष्याची ताकद जेवढी असेल तशा प्रमाणामध्ये तो पाणी खेचू शकेल आणि पाटाल देऊ शकेल. याचाच अर्थ जेवढं उत्तम अग्नीचं बल असेल तेवढं उत्तम एकेका धातूमध्ये त्याचं परिवर्तन होईल, किंबहुना सगळ्या धातूंचं परिवर्तन होण्याकरता लागणारा कालावधी अग्नी उच्च बल उत्तम असेल तर कमी सुद्धा होऊ शकेल. इथे आणखीन एक गोष्ट या संदर्भात आलेली आहे की जी सशब्दार्ची जलसंतानवत अणुना विशेषण अनुधावती, म्हणजे हा आहार रस पोषणार्थ जाताना त्रिविध गतींमध्ये जात असतो, शब्द, अर्ची आणि जल. तर शब्द, अर्ची आणि जल या तीन गतींचा एक सामान्य अगदी केलेला विचार असा आहे की शब्दगती याने ऊर्ध्वगती, शब्दगती याने तिर्यक, अर्ची गती याने ऊर्ध्व आणि जलगती याने अधोगती. त्यामुळे हृदयापासून निघून ऊर्ध्वाध आणि तिर्यक चतुर्विंशती धमन्यांनी पोषण होत असतं. याचा एक स्वतंत्र केलेला विचार टीकाकारांनी असा आहे की शब्दगती म्हणजे तीक्ष्ण अग्निना, अर्ची गती यांनी शब्दापेक्षा थोडीशी कमी गती म्हणून मध्यम अग्निना, आणि जलगती ही सगळ्यात मंद अग्निना. टीकांमध्ये थोडंसं याच्यात मतमतांतर आहे, काही जणांनी अर्ची गतीला तीक्ष्ण अग्निशी जोडलेलं आहे आणि काही जणांनी शब्दाग्नीला जे शब्दगतीला मध्यम अग्निशी. फक्त विचार करताना आपल्याला ह्याचा असा विचार करायचा आहे की ज्या प्रकारे अग्नीचं असलेलं बळ असेल त्या पद्धतीने या धातूंच्या उत्पत्तीमध्ये कमी किंवा जास्त लागणारा वेळ हा ठरू शकतो. याच्याकरता या न्यायाचा किंवा या शब्दार्ची जलसंतानवतचा आपण विचार करून घेणार आहोत. आता क्षीरदधी न्यायानंतर पुढच्या न्यायाकडे जाताना एक विशेष असा येतो की केदारी कुल्या न्याय. केदारी म्हणजे विहीर आणि कुल्या म्हणजे पाट. तर विहिरीमधून पाणी ज्याप्रमाणे खेचलं जातं त्याप्रमाणे पाणी खेचून ते संपूर्ण पाटाद्वारे शेताला पुरवणं ही याची जशी रचना असते तशीच इथे आहार रस हा पाण्याचा स्रोत किंवा आहार रस हा शरीराचा पोषणाचा स्रोत, आणि त्याच्यातून प्रत्येक पाटाला म्हणजेच प्रत्येक स्रोतसामध्ये एक एक चॅनल काढून दिलेलं आहे आणि ते चॅनलद्वारे त्याचं पोषण होत जातं. इथे एक नियम फक्त असा सांगितलेला आहे की आहार रस सुरुवातीला रसवह स्रोतसामध्ये येतो, रसवह स्रोतसामध्ये आल्यानंतर रस धात्वाग्नीद्वारे त्याचं परिवर्तन होऊन रस धातू तयार होतो. रसधातू तयार झाल्यानंतर रस धातूतले असलेले रक्त पोषकांश हे त्या आहार रसामध्ये येतात आणि तो आहार रस त्या रक्त पोषकांशांना घेऊन
पुढच्या म्हणजे रक्तवह स्रोतसामध्ये जातो. रक्तवह स्रोतसामध्ये गेल्यानंतर रक्त धात्वाग्नीची क्रिया तिथे होते, त्याच्याबरोबर पंचभौतिक अग्नींची क्रिया होते आणि या दोन्ही अग्नींची क्रिया झाल्यानंतर रक्तधातू तयार होतो. तयार झालेला रक्तधातूतले पुन्हा असलेले मांस पोषकांश आहार रस स्वतःमध्ये घेतो आणि आहार रस पुढच्या मांस स्रोतसामध्ये जातो. या प्रकारे आहार रसापासून रसापासून रक्त, रक्तापासून मांस हे तयार होतात. फक्त इथे आहार रस हाच संपूर्ण रसापासून शुक्रापर्यंत पोहोचणारा आहे आणि वेगवेगळ्या धातूंमधून तत्त धातूचे पोषकांश घेऊन जाणारा आहे. त्यामुळे या स्वरूपात हे कार्य घडत असतं. हा केदारी कुल्या न्याय याच्या संदर्भातला आहे. हा न्यायाचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा अशी एक शंका निर्माण झाली की अचानकपणे संधिशूलासारखं लक्षण निर्माण होणं, की ज्या वेळेला किंवा अस्थींमध्ये वेदनेसारखं लक्षण निर्माण होणं आणि त्यावेळेला जर मांसमेदाच्या पोषणाचा विचार केला तर मांसमेदाचं पोषण तर व्यवस्थित दिसतंय आणि मग अशा वेळेला नक्की काय गोष्ट घडली की अस्थीचं पोषण बिघडलं, किंवा आम्हाला एकदम एखाद्या धातूवरती चिकित्सा करणारी औषधं किंवा आहाराची योजना करायची असेल तर ती आम्ही कुठल्या प्रकारे करायची, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तिसरा न्यायाचा विचार झाला की ज्याला आपण खले कपोत न्याय म्हणतो, की ज्याच्यामध्ये खले म्हणजे धान्याची रास आणि कपोत म्हणजे पक्षी. धान्याची रास याचा अर्थ आहार रसामध्ये वाढून ठेवलेला आहे आणि ज्याच्यात सगळ्या धातूंचे पोषकांश आहेत आणि ते धातूंचे पोषकांश जे आहेत त्या धातूंच्या पोषकांशामधून ज्या धातूला गरज होईल त्या स्रोतसातला अग्नी स्वतःची डिमांड त्या स्रोत म्हणजे सोर्सकडे करेल, आहार रसाकडे करेल आणि स्वतःचे उपयोगी अंश त्याच्यातून खेचून घेऊन स्वतःच्या धातूचं पोषण करेल. अगदी आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं याच्या संदर्भातलं उदाहरण आहे की सध्या शुक्रकरम पयाहा, की शुक्र धातूचं पोषण लगेच करायचं असेल तर खले कपोत न्यायाने आपण दुग्धासारखे द्रव्य वापरू शकतो, किंवा अस्थी करताचं अगदी उत्तम पोषणार्ह द्रव्य कुठलं असेल तर आपण त्याच्याकरता सुधा वर्गातल्या द्रव्यांचा वापर करू शकतो, किंवा मांसाचं पोषण करण्याकरता आपण मांसाचं प्रत्यक्ष मांस हेच सेवनाकरता देऊ शकतो. यांचा आपल्याला निश्चितपणे ह्या न्यायामध्ये उपयोग होणार आहे. त्यामुळे या प्रकारे या त्रिविध न्यायांची मांडणी आहे. आता थोडंसं पुन्हा धात्वाग्नीकडे येऊया की हे ज्या त्रिविध न्यायांनुसार होणारी जी धातू उत्पत्ती आहे त्याच्यामध्ये धात्वाग्नीचा जो काही रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजेच हे पोषकांश आल्यानंतर तत्त धात्वाग्नीनी जर त्याचं पोषण केलं नाही तर त्या धातूची उत्पत्ती नीट योग्य प्रकारे होणार नाही. म्हणजेच आपण एखाद्या ठिकाणी खले कपोत न्यायाचा वापर करून धात्वाग्नीचं परीक्षण करण्याची पद्धती निर्माण करू शकतो का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजेच आधीचे धातू योग्य आहेत आणि मला शुक्रपोषकांश आपण दिले आणि शुक्रपोषकांश दिल्यानंतर शुक्रपोषण होतंय का नाही हे जर तपासता आलं तर आपल्याला तो शुक्र धात्वाग्नी योग्य प्रकारे काम करतोय का नाही याचा अंदाज येऊ शकेल. किंवा अस्थी पोषकांश दिल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये खरंच अस्थीचं पोषण झाल्याचं किंवा तत्सदृश आपल्या लक्षणांमध्ये उपशम मिळतोय का, या स्वरूपाचा विचार करून अस्थी धात्वाग्नी योग्य प्रकारे काम करतोय का नाही आपल्याला विचार करता येईल. आता याच्यातलं थोडंसं पुढे जाऊ. याच्यातला एक पुढचा जो एक विषय आहे किंवा यातली जी पुढची कन्सेप्ट आहे ती धात्वाग्नी संदर्भातच आहे की स्वस्थानस्तस्य कायाग्नेय अंशः धातुषु संश्रितानंतर येणारी तेषां सादाति दीप्तेभ्यः धातुवृद्धि क्षयो भवेत्. तेषां सादः अतिदीप्तिभ्यां धातुवृद्धिः क्षयो भवेत्. ते धातू अग्नी मंद असेल तर धातूची वृद्धी होते आणि धातू अग्नी वाढलेला असेल तर धातूचा क्षय होतो. आता याच्यात काही आता श्रोत्यांमध्ये काही वैद्य जण पण आहेत पण काही अगदी विद्यार्थी पण आहेत. त्यामुळे विद्यार्थी असताना येणारी स्वाभाविक शंका अशी आहे की धातू अग्नी वाढला तर धातू वाढायला पाहिजे किंवा धातू अग्नी कमी झाला तर धातू कमी व्हायला पाहिजे. पण वैद्यांना मात्र ह्याच्यातल्या काही गोष्टींची आयडिया असेल की हे होत नाही. याचं एक आपण उदाहरण घेऊन थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की धात्वाग्नी मंद असेल तर धातुवृद्धी कशा प्रकारे होऊ शकते. इथे उदाहरण घेताना मी मेद धात्वाग्नीचं किंवा स्थौल्याच्या संप्राप्तीचं उदाहरण घेतो. मांस धातूच्या पोषणानंतर मेद पोषकांश उत्पन्न झालेला आहे
आणि मेदपोषक अंश जो उत्पन्न झालेला आहे त्याच्यावरती मेद धात्वाग्नीची क्रिया होऊन त्याच वेळेला पंचभौतिक अग्नींची क्रिया होऊन स्थायी मेदधातू तयार होणार आहे, अस्थिपोषक अंश तयार होणार आहे. त्यानंतर उपधातू या स्वरूपामध्ये स्नायू तयार होणार आहेत आणि मल या स्वरूपात स्वेद तयार होणार आहे. तर याचा ज्यावेळेला जर आपण विचार केला की मेदधातूच्या अग्नीचं जर मांद्य झालं किंवा मेदधातू अग्नी मंद झाला तर या मेदपोषक अंशावरती जी अग्नीची क्रिया होऊन संपूर्णपणे मेदामध्ये रूपांतर होणार आहे ते पूर्णपणे न होता अपाचित स्वरूपातला मेद तयार व्हायला लागतो आणि त्या अपाचित स्वरूपातल्या तयार झालेला जो मेद आहे तो स्वतःचं स्नेहन आणि दृढत्व अशी दोन्हीही कार्य योग्य प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे ह्या रुग्णांमध्ये दृढत्व किंवा बल याचा आपल्याला अभाव किंवा बलक्षय होताना दिसतो. त्याच्याच बरोबर अपाचित स्वरूपात असल्यामुळे याची मात्रावत वृद्धी व्हायला लागते. आता याला आणखीन एक कारण मात्रावत वृद्धी होण्याचं याच्यानंतर याच्या बरोबर उत्पन्न होणारा जो अंश आहे तो अस्थिपोषक अंश आहे. तर ज्या वेळेला मेदाची अपाचित म्हणजे अपाचित मेद तयार होतो त्याच वेळेला योग्य प्रकारे अस्थिपोषक अंश जो तयार व्हायला पाहिजे तो मेदातून तयार होत नाही मेदधात्वाग्नीमुळे आणि त्यामुळे असा न तयार झालेला अस्थिपोषक अंश जो अपाचित स्वरूपातल्या मेदामध्येच राहतो तो मेदाच्या मात्रावत वृद्धीला किंवा मेदवृद्धी करता कारणीभूत ठरायला लागतो आणि अशा स्वरूपात ती धात्वाग्नी मांद्यातली मेदवृद्धी सुरू होते. पुढे पुढे विचार करायचा झाला तर प्रत्येक धातूमध्ये जे पुढच्या धातूंचे अंशांचं पोषण आहे किंवा अंश पोषक अंश आहेत ते सुद्धा पुढच्या अंशांमध्ये जसं इथे अस्थिपोषक अंश आहे त्याला तो अस्थिपोषक अंश तयार होईल त्याला मेदापासूनच्या पुढे मज्जा शुक्राच्या पोषक अंशांनाही घेणार आहे पण तेही तयार न झाल्यामुळे तेही वेगळे न झाल्यामुळे तेही अपाचित स्वरूपातच मेदधातूमध्ये राहतात आणि मेदधातूची आणखीन मात्रावत वृद्धी करतात आणि मेदधातू अपाचित स्वरूपात वाढायला लागतो. त्याचबरोबर पुढे शुक्र धातूपर्यंत सुद्धा ही गोष्ट घडत असल्यामुळे शुक्राचंही पोषण होत नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना स्थौल्याच्या लक्षणांमध्ये जवोपरोधा किंवा कृच्छ्र व्यवायता लवकर वार्धक्य यायला लागणं किंवा व्यवायामध्ये अडथळा निर्माण होणं या स्वरूपाची लक्षणं सुद्धा दिसून येतात. म्हणजेच इथे अपाचित असलेल्या धात्वाग्नी मांद्याच्या कारणामुळे निर्माण झालेला अपाचित मेदवृद्धी ही पुढच्या अस्थि मज्जा शुक्रापर्यंतच्या पोषणाला बाधा निर्माण करून लक्षण निर्माण करते आहे. आता याच्याबरोबर चौथा जो घटक आहे स्वेद त्याचं सुद्धा अपाचित स्वरूपात पोषण होतं त्यामुळे त्याची आणि अपाचित मेदाची अशी मात्रावर वृद्धी होते आणि दुर्गंधयुक्त मेदाचा पीत वैवर्णयुक्त अशा स्वरूपाचा स्वेद या ठिकाणी तयार होतो आणि त्याचे डाग पडणं किंवा दुष्ट स्वेदाची लक्षणं या स्वरूपामध्ये निर्माण होतात. या स्वरूपामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला प्रत्येक धात्वाग्नी मांद्याची अशा स्वरूपाची संप्राप्ती वेगवेगळ्या ठिकाणी मांडता येईल आणि वेगवेगळ्या ठिकाणची संप्राप्ती प्रत्येक धात्वाग्नी मांद्यातली मांडता आल्यामुळे वेगवेगळ्या आणखीन अनुक्त विषयांपर्यंत सुद्धा आपल्याला याच्यातून पोहोचता येतं. आणखीन एक उदाहरण म्हणून तुम्हाला थोडंसं रक्त धात्वाग्नी मांद्याचं एक उदाहरण शिकवतो की धात्वाग्नी मांद्यामुळे होणारी धातुवृद्धीकडे जाणारा कसा विषय आहे की रसधातू नंतरचा रक्तधातू आहे आणि रक्त पोषकांशावरती रक्त धात्वाग्नीची क्रिया होणं अपेक्षित आहे. इथे थोडं रसातून रक्ताचं परिवर्तन कशा स्वरूपाचं आहे ते आपण थोडं हरितातला एक अभ्यास करू किंवा हरितातल्या एका सूत्राचा विचार करूया की स खलु आप्यो रसः श्वेत कपोत हरित हरिद्र पद्म आलक्तक किंशुक अशा 7 अवस्थांमध्ये म्हणजे श्वेत कपोत वर्णाचा हरित वर्णाचा हरिद्र वर्णाचा पद्म आलक्त आणि किंशुक ही रेड कलर किंवा आरक्त वर्णाकडे जाणार अशा क्रमाने रसापासून 7 दिवसामध्ये एक वर्ण घेत 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 तो रक्तामध्ये परिवर्तित होतो असं हरिताचं मत आहे. आता इथे ज्या वेळेला रक्त धात्वाग्नी मांद्य होतं किंवा ज्या वेळेला रक्त धात्वाग्नी मंद होईल त्यावेळेला रक्तपोषक अंशावरती पूर्ण क्रिया न झाल्यामुळे अपाचित स्वरूपातला रक्तधातू तयार होतो आणि अपाचित स्वरूपातला रक्तधातू म्हणजेच हा कुठल्या तरी श्वेत कपोत हरित अशा अवस्थांमध्ये अडकलेला रक्तधातू आहे. तर ह्या अवस्थांचा विचार आपण ल्युकेमिया किंवा ब्लड कॅन्सर सारख्या स्टेजेसमध्ये करता येऊ शकतो का की ज्याच्यात WBCs वाढलेल्या आहेत पण त्यांच्या शेपमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्या साईजमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्या वर्णामध्ये प्रॉब्लेम आहे अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये अडकलेला तो रक्तधातू आहे
तर तिथे आपण रक्तधात्वाग्नी मांद्यातूनच उत्पन्न झालेली रक्तवृद्धी, परंतु ती अपाचित स्वरूपातली, त्यामुळे ॲबनॉर्मल स्वरूपाची सेल ग्रोथ, या अशा स्वरूपात विचार करून ल्युकेमियाच्या स्टेजेसचा विचार आपल्याला रक्तधात्वाग्नी मांद्यातून करता येईल का एक घटक म्हणून, हा नक्की विचार करायला पाहिजे. तर आपल्याला या धात्वाग्नी मांद्यातल्या एक एक संप्राप्ती कळण्याकरता मदत होईल असं मला वाटतं. म्हणजेच ज्या वेळेला आपल्याला चिकित्सा करण्याची वेळ येईल त्यावेळेला आपल्याला त्या त्या धात्वाग्नीवरती काम करणाऱ्या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागेल किंवा करावा लागेल, म्हणजे करूनच त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळू शकेल. आता याच्या पुढचा या सूत्रातलाच दुसरा भाग असा आहे की ज्याच्यात असं वर्णन आहे की अतिदीप्तिभ्या धातुक्षय हवेत. म्हणजे एकीकडे आता आपण बघितलं की धातू अग्नी मंद झाल्यामुळे धातू वृद्ध झालेला आहे आणि धातू वृद्ध होण्यातल्या दोन संप्राप्तीचा आपण विचार बघितला. इथे दुसऱ्या प्रकारची घटना घडते आहे की ती म्हणजे धातू अग्नी वृद्ध झाला आणि धातू अग्नी वृद्ध झाला तर धातूचा क्षय कसा होईल. इथे परत एकदा आपण थोडंसं तेच मेदाचं उदाहरण घेऊन बघण्याचा प्रयत्न करूया. मेदधातूचा पोषकांश आलेला आहे आणि मेदधातूच्या आलेल्या पोषकांशावर मेदधात्वाग्नीची क्रिया होते. क्रिया झाल्यानंतर त्यांनी मेदधातूमध्ये त्याला रूपांतरित केलं, अस्थि पोषकांश तयार झाला, उपधातू तयार झाला, मल तयार झाला, सगळे योग्य प्रकारे क्रिया चालू आहे. मेदधात्वाग्नी कुठल्या तरी कारणाने वाढायला लागला. आता वाढायला लागल्यानंतर स्वाभाविकपणे अग्नीचं कार्य आहे पचन करणं, ट्रान्सफॉर्म करणं. त्यामुळे त्यांनी मेदधात्वाग्नी वाढायला लागल्यानंतर त्यांनी माझं काम आहे मेदामध्ये रूपांतरित करणं. त्यामुळे त्यांनी मेदपोषकांशावर अधिकाधिक पचनाची क्रिया सुरू केली. आता ही करताना एक अडचण अशी निर्माण झाली की एका ठराविक मर्यादेनंतर मेदपोषकांश आलेलाच जो त्याच्यापर्यंत आहे तो संपला, पण त्याची भूक काही कमी झालेली नाहीये कारण त्याचं संदूषण आहेच, मेदधात्वाग्नी वाढलेलाच आहे. त्यामुळे तो वाढलेला असल्यामुळे तो त्याच्यापर्यंत मेदपोषकांश आलेला नाहीये, म्हणून त्यांनी असलेल्या मेदधातूला पचवायला सुरुवात केली. असलेल्या मेदधातूला पचवायला सुरुवात केल्यानंतर त्या मेदामध्ये क्षय निर्माण झाला. त्याच्याबरोबर त्यांनी अस्थि पोषकांशाला पचवायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे उपधातूंनाही नाही पचवायला सुरुवात केली. आता इथपर्यंत होऊनही तो थांबत नाहीये, त्याचं अधिकाधिक त्या अग्नीचं प्रदीप्त असलेलं स्वरूप तसंच चालू आहे. त्यामुळे ते चालू असल्यामुळे त्यांनी मागून आलेल्या म्हणजेच मांसातून निर्माण होणारा मेद असल्यामुळे त्या अग्नीने आपलं लक्ष मांसाकडे परिवर्तित केलं, कारण त्या मांसातून त्याला मेदपोषकांश हवा आहे, कारण त्याला मेदाचं पोषण करायचं आहे. त्यामुळे त्यांनी मांसावरती आघात सुरू केला, मांसाला पचवायला सुरुवात केली. आता मांसाला पचवायला सुरुवात केल्यानंतर मांसधात्वाग्नी प्रज्वलित व्हायला लागला, कारण त्याची गरज निर्माण झाली की मी मांसामध्ये रूपांतरित करायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी मांस पोषक अंशावरती काम सुरू केलं. त्यांनी मांस पोषक अंश भराभरा कन्वर्ट केला, पण इथेही तो पुरेसा न पडल्यामुळे मांसाग्नी प्रदीप्त व्हायला लागला आणि तो रक्तावरती जाऊन त्याच्यातून मांस मिळवता येतंय का या स्वरूपामध्ये काम सुरू झालं. थोडक्यात जर बघायचं झालं तर ह्या अग्निप्रदीप्तामुळे नुसता स्वतःचा धातुक्षय इथपर्यंतच गोष्ट घडत नाही, तर पाठीमागे जाऊन एक प्रकारे आपल्याला प्रतिलोम क्षयाची किंवा प्रतिलोम धातुक्षयाची किंवा प्रतिलोम अग्नीच्या स्वरूपाची संप्राप्ती ह्याच्यातून मिळू शकते किंवा मांडता येऊ शकते. की आधी एका धात्वाग्नी प्रदीप्त झाला, त्यांनी स्वतःचा धातू संपवला, आधीच्या धातूकडे लक्ष वळवलं स्वतःच्या धातूच्या पोषणार्थ, त्यामुळे तो कमी झाल्यामुळे तो धात्वाग्नी प्रज्वलित झाला, त्यांनी कार्य सुरू केलं, त्यांनी स्वतःच्या धातूला पचवून टाकलं. असं करत करत प्रतिलोम स्वरूपामध्ये ही संप्राप्ती घडत जाऊन प्रतिलोम प्रकारचा क्षय या धातू अग्नी दीप्तीतून निर्माण झालेला सुद्धा दिसू शकतो. त्यामुळे इथे सुद्धा त्या धात्वाग्नीवरती नियंत्रण आणलं. आता पुन्हा या दोन्हीवरती नियंत्रण आणायचं कोणी, तर जाठराग्नीनेच नियंत्रण आणायचंय, कारण हे जाठराग्नीचेच अंश जे आहेत जे धातूंमध्ये असलेले आहेत ते ह्या प्रकारचं काम करणार आहेत. त्यामुळे जाठराग्नीच्या अंशांच्याच पोषणाचा विचार करून त्याच्याच वरती चिकित्सा करून, गरज असेल तर फक्त धात्वाग्नीवरती करून, या स्वरूपामध्ये याचा आपल्याला विचार करायला लागणार आहे. त्यामुळे मुख्यतः ह्या 3 गोष्टी धात्वाग्नींसंदर्भात आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. एक, त्याच्यापासून त्रिविध न्यायांच्या साह्याने होणारं पोषण, की ज्या वेळेला त्या अग्नीच्या बलावरती त्याचा होणारा काळ किंवा त्याचं होणारं रूपांतर अवलंबून आहे. 2, तो अग्नी मंद झाला तर होणारी धातूंची वृद्धी कशा प्रकारे होणार आहे. आणि 3, धातू अग्नी जर अतिवृद्ध झाला तर अतिवृद्ध झाल्यामुळे त्याच्यातून निर्माण होणारा धातुक्षय कशा स्वरूपाचा आहे.
त्यामुळे या स्वरूपामध्ये आपल्याला या धात्वाग्नींचा विचार प्रायः सगळ्या संप्राप्तींमध्ये करायचा आहे. आता थोडंसं पुढे जाऊया पांचभौतिक अग्नींकडे. पांचभौतिक अग्नींचा विचार करताना अगदी खरं तर 3 सूत्रांमध्ये त्याचा विचार चरकामध्ये आलेला आहे. एक म्हणजे अन्नम इष्टम हि उपहितम इष्टैहि गंधादिभिः पृथक देहे प्रेणाती गंधादीन घ्राणादीन इंद्रियाणी च. म्हणजेच 5 प्रकारच्या पांचभौतिक अग्नींनी इष्ट स्वरूपातलं आहार सेवन झाल्यानंतर इष्टैहि उपहितैहि, इष्ट याच्यामध्ये फक्त इष्ट म्हणजे माझ्या आवडीचा असं न विचार करता किंवा न विचार घेता त्यांनी इष्ट ह्याच्या बरोबरच हितकर आणि इष्ट अशा दोन्ही स्वरूपामध्ये त्याचा विचार केला आहे की हितकर आणि इष्ट स्वरूपाचा आहार घेतल्यानंतर त्याच्यावरती पचन योग्य प्रकारे झाल्यानंतर त्यातल्या 5 प्रकारच्या गोष्टी म्हणजेच इष्टगंध, इष्ट रस, इष्ट स्पर्श, इष्ट रूप, म्हणजे या थोडक्यात 5ही इंद्रियांच्या असणाऱ्या गोष्टी शब्द स्पर्श रूप रस गंध या 5ही गोष्टींमुळे तत्तत विषयाचं पोषण होतं, तत्तत गुणाचं पोषण होतं. हे गुणांचं होणारं जे पोषण आहे हे त्या अन्नातल्या असलेल्या 5 विषयांमधून म्हणजेच ते 5 विषय अन्नातल्या त्या पांचभौतिक अग्नींचं अस्तित्व दर्शवणारे आहेत. कारण पांचभौतिक अग्नींचं स्थान सांगताना 1 सेवन केलेला आहार आणि 2 असलेले शरीरातल्या सर्व भावघटक असं असल्यामुळे अन्नामध्ये शब्द या स्वरूपामध्ये नाभस अग्नीचं अस्तित्व आहे. अन्नाचा स्पर्श याच्यामध्ये त्याच्यात वायवग्नीचं हे आहे. अन्नाचं असलेलं रूप याच्यात त्याचं तेजस अग्नीचं अस्तित्व आहे. अन्नाची असलेला गंध आणि अन्नाची असलेली चव याच्यात त्याचं रस म्हणजे आप अग्नीचं अस्तित्व आहे. त्यामुळे घेतलेल्या आहाराचं रूपांतर केल्यानंतर शरीरस्थ प्रथमतः 5ही इंद्रियांच्या गुणांचं पोषण शब्द स्पर्श रूप रस गंध या इंद्रियांच्या गुणांचं पोषण त्यांनी होतं आणि इंद्रियांच्या गुणांचं पोषण झाल्यानंतर त्याच्यातून पुढे इंद्रियांचं पोषण सुद्धा याच पंचभौतिक अग्नींद्वारे होते. आपल्या आयुर्वेदानी पंचज्ञानेंद्रियांना पंचभौतिक म्हणलेलं आहे. त्यामुळे ते इंद्रियांचं पोषण सुद्धा याच गुणांद्वारे होणार आहे. याच्याशिवाय पुढे जाऊन पंचाहार गुणांस्वांस्वान म्हणजे भौम्य आप्य आग्नेय वायव्य पंचोष्मणास नाभसा पंचाहार गुणांस्वांस्वान पार्थिवादीन पचंतीही. आता हे जे सर्व अग्नी आहेत हे जे 5 प्रकारचे अग्नी आहेत पार्थिव अग्नी, आप अग्नी, तेजस अग्नी, वायवीय अग्नी आणि नाभस अग्नी हे पंचाहार गुणांस्वांस्वान म्हणजे स्वतःच्या गुणांना शरीरामध्ये पोषण करतात आणि गुणांच्या द्वारे ते द्रव्याचं पोषण करतात. इथे मुख्य सूत्रामधलं गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे किंवा विचारात ठेवायला पाहिजे की त्यांच्या साह्याने आधी गुणांचं पोषण होणार आहे आणि गुण हे द्रव्याच्या आधारानेच राहत असल्यामुळे द्रव्यांचंही पोषण त्याच्यातूनच होणार आहे. त्यामुळे पार्थिव घेतलेल्या आहारातून त्याच्यावरती पार्थिव अग्नींनी काम केल्यानंतर त्यातल्या पार्थिव अंशाच्या गुणांचं पोषण होईल आणि शरीरस्थ अस्थि मांस या प्रकारच्या पार्थिव द्रव्यांमध्ये त्याचं रूपांतरित करण्याचं काम होईल. आप घेतलेल्या आहारातले आपांश आणि शरीरस्थ आपाग्नी त्याचं आप अंशांमधलं त्यातल्या सगळ्याचं शोषण करेल आणि शरीरस्थ रस रक्त पित्त अशा स्वरूपातल्या आप अंशाच्या द्रव्यांचं त्याच्या साह्याने पचन करून घेईल. तेजस अग्नी जो असेल तो बाह्य असलेल्या आहारातल्या तेजस अंशांचं पचन करेल आणि तेजस अंशांचं पचन केल्यानंतर शरीरस्थ अग्नी पित्त नेत्र इत्यादी तेजस अवयवांचं पोषण करेल. वायवग्नी आहारातल्या असलेल्या वायूच्या अंशांचं पोषण करून शरीरस्थ वायू गुणांचं पोषण करून शरीरातल्या असलेला वातदोष त्याचे 5ही प्रकार जे वातदोषाच्या 5ही प्रकारांचं सुद्धा स्वतंत्र पंचभौतिकत्वाचा विचार करता येतो. त्यामुळे त्याचं सुद्धा पोषण अशा स्वरूपामध्ये वायवीय सगळ्या गोष्टींचं पोषण करेल. नाभस अग्नी घेतलेल्या आहारातल्या नाभस अंशांचं पोषण करून शरीरातल्या नाभस गुणांचं पोषण करून शरीरातली सगळी स्रोतस
स्रोतस म्हणजे सगळ्या पोकळ्या की जिथे नाभस अंश अस्तित्व आहे, आकाशाचं लक्षणच समजताना अप्रतिघात म्हणजे अडथळा न येणं अशा स्वरूपाचं असल्यामुळे नाभस अंशांचं पोषण करणं हे त्या स्वरूपामध्ये नाभस अग्नीकडून होणारं कार्य आहे. त्यामुळे या स्वरूपामध्ये स्वतःच्या अंशांचं पचन करून स्वतःच्या द्रव्यांमध्ये करणं हे पंचभौतिक अग्नींचं काम आहे. परत एकदा पहिल्या प्रकरणात जाऊ की जिथे आपण अवस्थापक बघितले होते. त्यामुळे स्वाभाविकपणे जर आहार सेवन केल्यानंतर आहारीय द्रव्यांमध्ये पृथ्वी आणि आप महाभूताचं अधिक्य असेल तर त्यापासून प्रथम अवस्था त्याला जास्त काम करावं लागेल, पृथ्वी आप महाभूताचे अग्नी जास्त काम करतील. तशाच प्रकारे विपाक जो त्याचा होईल म्हणजे आहार रस जो निर्माण होईल तो मधुर विपाक तयार होईल किंवा पृथ्वी आप महाभूत प्रधान असलेला कफ दोषाचं उदिरण करणारा आणि पृथ्वी आपाच्या अंशांचं पचन करणारा निर्माण होईल. द्वितीय अवस्थापकाचा जर विचार केला तर तिथे प्रायः तेजस अंशांचं पोषण होईल. त्यामुळे अधिक प्रमाणातली तेजस द्रव्य मग लंकासारखा असेल किंवा मरीच्यासारखा असेल अशी जर तेजस स्वरूपातली अधिक द्रव्य सेवन केलेली असतील तर त्याच्यामधून अधिक प्रमाणात तेजस अंशांचं शरीरामध्ये पोषण होईल आणि त्यानंतर ते तेजस अंश शरीरोपयोगी अंशांमध्ये रूपांतरित होतील. त्यावेळेला तसंच तृतीय अवस्थापकाचा जर विचार केला तर वायू आणि आकाश महाभूतांचं पचन अधिक प्रमाणात होईल. त्यामुळे वायवी आणि आकाश द्रव्य अधिक प्रमाणात सेवन केलं असेल तर तृतीय अवस्थापकामध्ये त्याचं पचन होईल. आता इथे विचार करताना थोडा रसांचा विपाकांच्या मध्ये करताना मधुर आणि लवण यांचं दोन्हीचं जे पृथ्वीआप जल ह्या म्हणजे पृथ्वीआपाच्या महाभूतांचं ज्या वेळेला पचन होईल त्यावेळेला मधुर विपाकाकडे त्याची प्रवृत्ती होईल. ज्या वेळेला तेज महाभूताचं असेल त्यावेळेला अम्ल विपाक होईल आणि उरलेल्या तिन्ही द्रव्यांचा कटू विपाक होईल. या स्वरूपामध्ये त्याचं पचन होणार आहे आणि तत्त पंचभौतिक अंश त्याच्यात आलेले असतील ज्याच्यातून आपल्याला पुढचं पचन करून घेता येणार आहे. आता इथे याच्या पुढचं एक सूत्र असं आहे की यथा स्वम स्वमच पुष्णाती देहे द्रव्य गुण हा पृथक पार्थिवा पार्थिवान एव शेषा शेषांश कृत्स्नशः. म्हणजेच स्वतःच्या गुणांचं पोषण करून घेणं आणि स्वतःच्या गुणांच्या साह्याने स्वतःच्या उपयोगी असलेल्या द्रव्यांमध्ये पोषण करणं हे प्रायः पंचभौतिक अग्नींचं कार्य इथे विशेष करून दिसतं. आता याची मदत थोडीशी आधी आपण एका जे धात्वाग्नींबरोबरच्या पंचभौतिक अग्नींच्या कार्याकरता थोडासा विचार करताना आपण करू की चरक चिकित्सा 15 मधलंच पुढे आलेला प्रश्न आहे की आपल्याला सुद्धा सगळ्यांना किंवा चरक वाचल्यानंतर हे प्रश्न आहेत त्याचं समाधानही त्यांनी दिलेलं आहे की रस तर रक्तवर्णी नाही आणि मग रस जर रक्तवर्णी नाही तर रसाचं रूपांतर रक्तवर्णी असलेल्या रक्तामध्ये कसं होतं किंवा रक्त तर द्रव आणि उष्ण आहे त्याचं रूपांतर स्थिर असलेल्या मांसामध्ये कसं होतं किंवा स्थिर असलेला मांस धातू मेदामध्ये रूपांतरित कसा होतो की द्रव आणि आप महाभूत प्रधान अशा स्वरूपामध्ये. त्याचं समाधान करताना धात्वाग्नींबरोबर सुद्धा पंचभौतिक अग्नींचं कार्य दिलेलं आहे. एक आपण बघू शकतो. तेजो रसानाम सर्वेषां मनुजानाम यदुच्यते पित्तोष्मणः स रागेण रसो रक्तत्वम रुच्यते. याचा अर्थ रसाचं रक्तामध्ये रूपांतर होताना जसा रक्त धात्वाग्नी काम करणार आहे तसंच रक्त धात्वाग्नी बरोबर पंचभौतिक अग्नींपैकी विशेष करून तेजस महाभूताग्नी काम करणार आहे की जो तेजस महाभूताग्नी रसाला रंगवून त्याचं रूपांतर रक्तामध्ये करणार आहे. याचे क्रॉस रेफरन्सेस आपण सखलू आप्यो रसा यकृत लिहानव प्राप्य रागम उपैती किंवा रंजक पित्ताच्या साह्याने रसाचं रंजन होतं आणि रसाचं रंजन होऊन त्याचं रक्तामध्ये रूपांतरित होतं किंवा रक्त या शब्दाचा जरी विचार केला तर मूळ धातू रज म्हणजे रंगवणे आणि रक्त हे त्याचं असलेलं कर्मणी भूतकाळ धातू साधित विशेषण म्हणजे क भूधावी की जे रंगवलेलं द्रव्य आहे. कोणी रंगवलंय तर तेज महाभूतानी रंगवून तयार केलं. कोणाला रंगवलं? रस धातूला रंगवून रक्तामध्ये परिवर्तित. अशा स्वरूपामध्ये त्याचा झालेला बदल किंवा त्याचं झालेलं वर्णन आपल्याला करता येईल. तसंच असं रंगवलेलं किंवा उष्ण असलेलं रक्त त्याचं रूपांतर मांस धातूमध्ये होताना वायू आंबू तेजसा रक्तम उष्मणाच्या अभिसंयुतम स्थिरतां प्राप्य मांसम स्यात्
स्व उष्मणा पक्वमेव होतात. आता स्व उष्मणा पक्वमेव होतात इथे मांसाग्नी ही गोष्ट अपेक्षित आहे की मांसाग्नीचं काम होणार आहे आणि त्याच्याबरोबर कोण आहेत तर वायवाग्नी, अंबू अग्नी आणि तेजस अग्नी हे ज्या वेळेला रक्तावरती मांसाग्नीच्या बरोबर काम करतील त्यावेळेला त्याच्यातून स्थिर असलेलं मांस म्हणजे वायू शोषणाचं काम करेल, अंबू त्याच्यातली स्निग्धता ठेवण्याचं काम करेल आणि तेजस अग्नी त्याच्यामध्ये परिवर्तन करून स्थिरत्व आणण्याचं किंवा अशा स्वरूपामध्ये काम करेल. त्यावेळेला स्थिर स्वरूपातलं मांस रक्तापासून निर्माण होणार आहे. तसंच स्वतेज अंबुगुण स्निग्धोद्रिक्तम मेदो अभिजायते. आता ह्याच्यातूनच स्वतःच तेज म्हणजे मेदधातूचा अग्नी आणि त्याच्याबरोबर अंबुगुणोद्रिक्त म्हणजे अधिक प्रमाणात, कारण पार्थिव असलेलं मांस आहे, पार्थिव आणि आप्य असलेला मेद आहे, त्यामुळे याच्यातच पार्थिवाबरोबरच आप अग्नीने अधिक काम केलं आणि द्रवत्व वाढवण्याचा प्रयत्न केला की ते वाढवल्यानंतर निर्माण होणारा जो आहे तो पार्थिव आणि आप्य असलेला मेद धातू आहे. त्यामुळे इथे मेद धात्वाग्नी बरोबर आप अग्नी ज्यावेळेला मांसा म्हणजे बरोबर काम करेल त्यावेळेला म्हणजे मांसातल्या मेद पोषकांशावर काम करेल त्यावेळेला त्याचं रूपांतर मेदामध्ये होणार आहे. तसंच पृथ्वी अग्नी अनिलादीनाम संघात स्व उष्मणाकृतः म्हणजे आता अशाच आप्य आणि पार्थिव असलेल्या मेदावरती पार्थिवाग्नी आणि वायवग्नी ज्या वेळेला काम करतील त्यावेळेला त्याच्यामध्ये खरत्व, कर्कशत्व अशा स्वरूपाचं प्राप्त होतं आणि अशा स्वरूपाचं प्राप्त झालेला अस्थिधातू हा तयार होतो. त्याच अस्थिधातूमध्ये वायूंनी सौशिर्य निर्माण केलेलं आहे आणि त्या निर्माण केलेल्या सौशिर्यामध्ये ज्या वेळेला मेद धातू त्याला त्याच्यापासून मज्जा धातू हा तयार होतो. त्याच्यातूनच तयार झालेला शुक्र ज्या वेळेला त्याच्या सौशिर्यातून श्रवण होतो त्यावेळेला नवीन कुंभातून म्हणजे नवीन एखादा घटक केला पाणी भरून ठेवलं की त्याच्यातून जसं पाणी पाझरतं त्याप्रमाणे शुक्र पाझरतं. अशा स्वरूपामध्ये ही धातूंची उत्पत्ती ही एकेका धातूमधून होते आणि धात्वाग्नी बरोबर पंचभौतिक अग्नी कशा स्वरूपामध्ये तिथे काम करतात हे सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे तत्त धातूचं परीक्षण जर आपण करू शकलो ज्या वेळेला धातूच्या विकृतीचा विचार करणार आहोत त्या धातूच्या विकृतीचा विचार करताना जसं त्याची स्रोतसामध्ये असलेली अतिप्रवृत्ती संघ अशा स्वरूपामध्ये विचार करणार आहोत त्याच्याच बरोबर जर ह्यातल्याही गोष्टींचा विचार केला म्हणजे उदाहरणार्थ ज्याला आपण अर्बुदासारखा विचार करतो आणि अर्बुदाचा विचार करताना तिथे मांसाचं अपाचित असलेली मांसाची वृद्धी आहे म्हणजे धात्वाग्नी मांस बिघडलेलाच आहे त्याच्याबरोबर इथे होणारा पार्थिव अग्नी सुद्धा विकृत झालेला आहे आणि तो अपाचित वृद्धी करत आहे असा जर विचार केला तर आपल्याला त्याची संप्राप्ती भेद करण्यामध्ये मदत होईल. किंवा पीसीओडी सारखा जर विचार करायचा असला की तिथे ओव्हरीज मध्ये पाण्याने भरलेल्या गाठी तयार होतात म्हणजेच थोडा आपल्या दृष्टीने विचार केला तर मेदोच्या ग्रंथीसारखी सदृश संप्राप्ती आहे की ज्याच्यात पाण्यात जलसदृश असलेला भाव आणि बाहेरून कवच की जिथे मेदाचं अभ्यंतर विमार्ग गमन झालेलं आहे आणि त्या अभ्यंतर विमार्ग गमनामध्ये आप अग्नी आणि वायवग्नी ह्यांनी निर्माण होऊन विकृत स्वरूपातलं हे निर्माण झालंय तर ह्याचा पण आपण विचार करू शकतो. तसंच अर्बुदामध्ये आणखीन एक वृद्धी करता कारण वायू विभजती आणि वायवग्नीचं काम बिघडून असलेली आकार वृद्धी याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्याच धात्वाग्नी आणि पंचभौतिक अग्नींच्या एकमेकांच्या असलेल्या मदतीतून आपण अनेक वेगवेगळ्या संप्राप्ती मांडण्याकरता आणि त्या संप्राप्तींवरच्या चिकित्सांच्या विचार आपल्याला करता येऊ शकतो. याच्या पुढे थोडस जाऊन म्हणजे हे जर थोडस कळलेलं असलं तर याच्या पुढे गेल्यानंतर एक पंचभौतिक अग्नींचं काम नक्की कसं होतं किंवा कसं आपल्याला करून घेता येऊ शकतं किंवा समजून घेता येऊ शकतो याच्याकरता एक उदाहरण साधं सोपं घेऊया की अगदी म्हणजे इथे जे सूत्र आहे की पार्थिवा पार्थिवानेव शेषाशेषांश कृत्स्नशा अगदी या स्तरावरचं म्हणजे त्वचेच्या स्तरावरचं पंचभौतिक अग्नींचं कार्य अशा स्वरूपामध्ये आपण एक उदाहरण घेऊन हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की ज्यावेळेला आपण वर्णीय कार्य किंवा सौंदर्य चिकित्सा असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला
तत्त भ्राजक पित्ताच्या आश्रयाने त्वचेमध्ये झालेले जे काय बदल आहेत त्या बदलांचा जर अभ्यास करून कुठलं द्रव्य निवडायचं याचा जर आपण विचार केला तर आपल्याला अधिक मदत होईल असं वाटतं. उदाहरणार्थ त्वचेवरती अधिक प्रमाणात सुरकुत्या जर पडलेल्या दिसत असतील तर म्हणजेच त्वचेमध्ये कुठेतरी शिथिलता निर्माण झालेली आहे, त्वचेचा टोन कमी झालेला आहे आणि त्यामुळे तो टोन योग्य प्रकारे निर्माण होण्याकरता त्याचं पार्थिव वाढायला पाहिजे किंवा पार्थिव गुण त्याच्यामध्ये योग्य प्रकारे यायला पाहिजे. म्हणून पार्थिव असलेलं त्वच द्रव्य उदाहरणार्थ मुलतानी मातीसारखं जर आपण अशा रुग्णांमध्ये लेपाकरता वापरलं तर निश्चितच त्यांचा स्किन टोन सुधारायला मदत होईल, त्वचेचं पार्थिवत्व येण्याकरता मदत होईल आणि त्यांच्या पालीत किंवा सुरकुत्या असलेल्या म्हणजे वली ज्या आहेत त्या कमी व्हायला नक्की मदत होऊ शकेल. तसंच आपमहाभूताचा जर विचार करायचा झाला तर काही वेळेला त्वचा सतत रुक्ष झालेली असते किंवा त्याच्यामुळे रुक्षतेमुळे निर्माण होणाऱ्या गोष्टी असतात, तर त्याला आपमहाभूत असलेलं पण त्वच असलेलं द्रव्य असं यष्टीमधू सारखं जर द्रव्य आपण निवडलं आणि यष्टीमधूच्या या द्रव्याचे लेप किंवा यष्टीमधूचं नस्य किंवा यष्टीमधू तेलाचं असलेला अभ्यंग, तेलाने आणखीन चांगला उपयोग होईल कारण तेल हे स्वतः स्निग्ध द्रव्य आहे, पण यष्टी सारखं आप्य द्रव्य निवडून याच्यावरती चिकित्सा करणं हा एक त्याच्यातला वेगळा विचार होऊ शकतो की जेणेकरून त्वचेतला मॉइश्चर कंटेंट आपण मेंटेन ठेवू शकू आणि तिथे आप अग्नीची क्रिया होऊन आपामध्ये रूपांतर करण्याचं काम केलं जाईल. तिसरा यातला पुढचा भाग बघायचा झाला तर त्याच्यामध्ये जर आपल्याला वर्णीय कार्य अपेक्षित असलं तर वर्ण हा प्राय तेज महाभूताचं कर्म असल्यामुळे इथे तेज महाभूत प्रधान असलेलं जर आपण वर्णीय द्रव्य निवडलं म्हणजेच मंजिष्ठेसारखं जर द्रव्य निवडलं किंवा हरिद्रेसारखं द्रव्य निवडलं तर हरिद्रा किंवा मंजिष्ठेसारखं द्रव्य आपण लेपाकरता वापरून तेजस अग्नीचं काम आपण अधिक प्रमाणात करून घेऊ शकतो आणि वर्ण कार्य सुद्धा म्हणजे पंचभौतिक अग्नींच्या साह्याने योग्य प्रकारे वर्ण सुधारण्याचं काम आपल्याला करता येऊ शकतं. याच्यातला चौथा भाग आपल्याला बघायचा झाला तर वायू अग्नीच्या कामात त्याच्यामध्ये जर त्वचेमध्ये अधिक प्रमाणात क्लेग संचित असेल आणि क्लेग संचितमुळे अवरोध त्यावेळेला असलेले पण द्रव्य असं आपल्याला निवडायला पाहिजे आणि ते निवडताना आपण जर त्रिफळासारखं द्रव्य निवडलं तर त्रिफळासारख्या द्रव्याचं उद्वर्तन किंवा त्रिफळा द्रव्यासारख्या द्रव्याचा लेप हा केल्यानंतर त्वचेवरच्या अतिरिक्त क्लेदाचं नक्कीच शोषण होईल, त्याच्यातला वायवाग्नी हा ते शोषण करण्याचं काम करू शकेल, त्याला रूपांतरित करण्याचं काम करेल आणि त्वचेवरचा अतिरिक्त क्लेद कमी होऊन त्वचेच्या वायूच्या गुणांचं पोषण होण्याचं काम तिथे म्हणजे थोडक्यात स्क्रबिंग ऍक्शन सारखी सुद्धा आपल्याला त्याच्यात मिळवता येऊ शकेल. पाचवा महाभूताचं आकाश महाभूताचं जर हे करायचं झालं तर ज्याच्यात आपल्याला पोकळी असलेलं आणि थोडंसं सूक्ष्म संत्वच्च असं असलेलं जटामांसी सारखं द्रव्य की ज्याच्या तेलाचं नस्य सुद्धा किंवा जटामांसीचा लेप की जेणेकरून ती स्रोतस सगळी मुक्त होण्याकरता किंवा स्रोतस रिक्त होऊन योग्य पोषण होण्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करता येऊ शकतो. त्यामुळे एक पंचभौतिक अग्नींचा विचार करताना 5 प्रकारची पंचभौतिक द्रव्य घेऊन एकाच कर्मामध्ये म्हणजे त्वच कर्मात किंवा त्वचेच्या आरोग्याच्या संदर्भातल्या कर्मामध्ये विचार करून आपल्याला हा वेगवेगळा विचार करता येऊ शकेल. असंच वेगवेगळ्या ठिकाणच्या संप्राप्तींमध्ये तत्त पंचभौतिक अंशांचा विचार करून सुद्धा आपल्याला याच गोष्टी करता येणार. फक्त थोडंसं इथे जर अगदी नवीन विद्यार्थी असले तर काही गोष्टी परत एकदा सांगू शकतो की त्यांना थोडंसं असं वाटायला लागू शकतं की एवढं सगळं झाल्यावर मग पंचमहाभूतच काम करणारे आहेत तर मग दोष काम करणारे आहेत का नाही किंवा नक्की काय, तर असं नसून दोषांचं संघटन हे पंचमहाभूतांमधनच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे पृथ्वी आप महाभूतातूनच कफदोष निर्माण झालेला आहे, तेज महाभूतापासूनच पित्त दोष निर्माण झालेला आहे किंवा वायू आकाश महाभूतातूनच वातदोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे जरी इथे पंचभौतिक अग्नींचं चा विचार मांडत असल्यामुळे पंचमहाभौतिक पद्धतीनुसारच्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा दोषांच्या आधारे सुद्धा या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत. फक्त दोषांमधल्या पंचमहाभूत या गुणांचा विचार करून आपल्याला त्या जर करता आल्या तर पंचभौतिक अग्नींची क्रिया समजण्याकरता मदत होऊ शकेल.
तर इथे आता आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे अगदी जठराग्नीच्या क्रियेपासून होणाऱ्या धात्वाग्नी किंवा धात्वाग्नीचं क्रिय, त्याच्यात असणारे न्याय आणि पांचभौतिक अग्नी, अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांना आपण आता स्पर्श केलेला आहे. आणि एक थोडंसं अजून एक अवस्थापकांमधलं होतं की तृतीयावस्थापकात नक्की कसं शोष्यमाण वन्हीचं काम किंवा वन्हीला शोष्यमाणत्व जे रूप आहे किंवा अन्नाच्या शोष्यमाणत्व रूपातलं वन्हीचं जे कार्य आहे ते खरं तर आपण गॅसच्या उदाहरणावरून थोडंसं समजून घेऊ शकतो की गॅसवरती भांड वरती असतं पण खाली फरशी तापलेली असते. याचा अर्थ ती वरती ऊर्ध्वगामी असलेला अग्नी सुद्धा खाली जी उष्णता देतो ती जी उष्णता आहे ती शोषक स्वरूपात किंवा त्याच्यातल्या द्रवांश आणि इतर गोष्टींना शोषण या स्वरूपामध्ये काम करते. म्हणून त्याला खरं तर शोष्यमाणत्व हे रूप प्राप्त होतं असं समजून घ्यायला पाहिजे. माझ्या दृष्टीने मी जेवढा साधारण धात्वाग्नी आणि पांचभौतिक अग्नींचा विचार केलेला होता तो माझा मांडून झालेला आहे. आणखीन कोणाला काही विचारायचं असलं तर विचारायला हरकत नाही, किंवा देवदत्त सर तुम्ही पुढे काही हे करू शकता त्याच्याबद्दल. आणि मला ही संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. याच्याच हे मुद्दामून घेण्याचा उद्देश असा होता की याला जोडून पुढच्या याच्यामध्ये उद्या आपण थोडासा ग्रहणीचा विचार करूया की ज्याच्यात ग्रहणीतले हेतू, संप्राप्ती आणि चिकित्सा म्हणजे अग्नीचं एकदा कार्य समजल्यानंतर आपण ग्रहणीकडे वळता येईल, त्या दृष्टीने आज हा विषय घेतलेला आहे. धन्यवाद. देवदत्त. काही प्रश्न आलेले आहेत? हा, काही प्रश्न आलेले आहेत. हा, माझा आवाज येतोय? हा, विचारा ना. हो, येतोय. काही प्रश्न आलेले आहेत तर ते तुमच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला वरती कॉर्नर मध्ये चॅटचं एक चिन्ह आहे, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते प्रश्न पण दिसतील. त्यात एक प्रश्न आला आहे की व्हिटॅमिन डेफिशियन्सी आणि अग्नी याबद्दल काही सांगू शकाल का? आपला आवाज आता व्हिटॅमिन डेफिशियन्सी आणि अग्नी याचा अगदी खरं सांगायचं तर अगदी सध्या चर्चेला असलेलं व्हिटॅमिन सगळ्यांच्या दृष्टीने ते म्हणजे B12 आणि B12 डेफिशियन्सी आहे. आणि मग काय आपण भारतीय लोक नॉनव्हेज खात नाही आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये होतं वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं आहे. तर अगदी व्हिटॅमिन डेफिशियन्सी आणि अग्नीचं काही म्हणजे एकमेकांशी संबंध आहे का मला सांगता येणं थोडंसं कठीण आहे, किंवा व्हिटॅमिन म्हणजे अग्नी का वगैरे असलं काही सांगता येणं मला माझ्या दृष्टीने कठीण वाटतं माझ्या अभ्यासानुसार. पण एक नक्की व्हिटॅमिन बी सिंथेसिस हे ग्रहणी किंवा मोठ्या आतड्याच्या संदर्भातलं काही कार्य असल्यामुळे आपण जर ग्रहणी आणि त्याच्या पुढे होणारं म्हणजे पुरुष धराकला अशा दोन्हीचं जर काम योग्य ठेवू शकलो आणि त्याचं जर नियमित पचनाकडे लक्ष देऊन काम होत असेल तर सहसा व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी दिसून येत नाही. म्हणजेच तिथे होणारं सिंथेसिस किंवा ऍब्सॉर्प्शन हे योग्य प्रकारे होत राहतं. आणि तसं जर नसेल आणि ग्रहणी दृष्टी असेल तर व्हिटॅमिन बी सप्लिमेंट्स दिल्यानंतर सुद्धा त्याचा परिणाम अगदी काही मर्यादित काळापर्यंत टिकतो आणि तेवढाच निर्माण झाल्यानंतर त्याच्या पुढे तो होत नाही. दुसरा प्रश्न आहे, धातू निर्माण प्रक्रिया करताना अग्नीचा आधी एक तो कार्श्याचा आहे का काही? हा, कार्शे ट्रीट करताना अग्नीचा विचार कसा करावा? हा, कार्श्य ट्रीट करताना अग्नीचा विचार कसा करावा? हो ना? हो, बरोबर. हा, कार्श्य ट्रीटमेंट करताना जर कार्श्य असं रुग्णाचं निदान आपण केलं तरी सुद्धा जर अग्निमांद्यन आम असेल तर सुरुवातीला पाचन हे करावंच लागतं. पाचन केल्यानंतर अग्नी प्रदीप्त करून नंतरच आपण बृहण औषधं सुरू करावीत. आणि जर कार्श्यामध्ये आपण अग्निपरीक्षण केलंय आणि अग्नी योग्य वाटतोय आणि सामतेची लक्षणं म्हणजे अगदी बघायचं झालं तर स्रोतरोध बलभ्रंश गौरवमानीला मूढता अशा स्वरूपाची कुठली दिसत नाहीये आणि जर आपल्याला अग्नीचा योग्य वाटतोय तर त्यावेळेला आपण बृहण देत राहावं. फक्त बृहण द्रव्य देत असताना बृहण द्रव्यांची मात्रा आणि त्याची असलेली कल्पना
ही त्या रुग्णाची प्रकृती आणि रुग्णाला असलेला इतर त्याचं बल या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठरवा, किंवा त्या बृहण द्रव्य किंवा बृहण कल्प सिद्ध करताना किंवा त्याच्याबरोबर काही प्रमाणात अग्निप्रदीप्त करणारी द्रव्य जर देऊन वापरलं तर मदत होऊ शकते. उदाहरणार्थ अश्वगंधा, विदारी, शतावरी अशी जर द्रव्य एकत्र वापरायची असली आणि ती वापरताना त्याचा कल्प केला आणि त्याच्यात जर अल्प प्रमाणात त्रिकटू मिसळलं तर त्यांनी नक्की अग्निदीपन होऊन तो कल्पही पचवून ग्रहण करण्याकरता मदत होऊ शकते, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचा काहीतरी विचार करा. आणखीन आहे प्रश्न ना, धातू निर्माण प्रक्रिया. आवाज येतोय ना? हॅलो, हा येतोय. धातू निर्माण प्रक्रिया थोडक्यात वर्णन कराल का सर? चरकग्रहणी अध्यायामधील निर्माण प्रक्रिया ही कशी समजेल लॉजिकली? बहुतेक या प्रश्नाचं उत्तर मी दिलं. जे एक एक त्याच्यातला अगदी रसापासून रक्त, रक्तापासून मांस, हा प्रश्न फक्त मज्जेपासून शुक्रचा आहे. म्हणजे इथे प्रश्न असा आहे की सार्वदेहिक शुक्र कसं आणि मज्जेतून ते सार्वदेहिक शुक्र कसं, अशा स्वरूपामध्ये आहे. तर मज्जेवरतीच शुक्र धात्वाग्नीची क्रिया होऊन तिथेच शुक्र तयार होतं आणि मग ते श्रवण या स्वरूपामध्ये मात्र सगळीकडे पसरतं. अशा स्वरूपामध्ये त्याचा विचार करायला पाहिजे, कारण मज्जा सुद्धा सगळ्या अस्थींच्या अभ्यंतर सर्व शरीरभर आहे आणि तिथे तयार होऊन नंतर त्याचं श्रवण होऊन तो सगळीकडे शुक्र पसरतो. पुढे काय? अग्नी आणि सारत्व. सारता स्वतंत्र संकल्पना झाली. स्थौल्यमध्ये मेद अपाचित किंवा मांस धात्वाग्नी बिघडून तयार होतो, तर मांस धात्वाग्नीवर चिकित्सा करावी की मेदावर? कुठे आहे हा प्रश्न? हा इकडे मला प्रायव्हेटला आलाय. बर, काय प्रश्न आहे? स्थौल्यामध्ये मेद अपाचित किंवा मांस धात्वाग्नी बिघडून तयार होतो, तर मांस धात्वाग्नीवर चिकित्सा करावी की मेदावर? स्थौल्यामध्ये मेद धात्वाग्नी बिघडूनच तयार होतो, मांस धात्वाग्नी नाही बिघडत. तिथे मेद धात्वाग्नी मान्यच आहे, त्यामुळे मेद धात्वाग्नीचीच चिकित्सा करावी लागेल. हा, इथे हा जो एक प्रश्न आहे, तुम्ही जे विकृत मेदाचं एक्झाम्पल दिलं त्याची चिकित्सा करताना शुक्राची करावी की मेदाची? जर मेददृष्टीतून असलेलं शुक्र विकृती असं निदान असेल तर मेदाचीच चिकित्सा करावी लागेल. मेददृष्टी दुरुस्त झाल्यानंतर शुक्राचं पोषण करता येऊ शकेल. काही प्रमाणात खले कपोत न्यायानी सद्य शुक्र करद्रव्य ही काही वेळेला वापरता येतील जी शुक्राचं पोषण करू शकतील. पुढचा प्रश्न आहे, धातू निर्माण प्रक्रिया थोडक्यात वर्णन कराल का सर? चरकग्रहणी अध्यायामधील निर्माण प्रक्रिया ही कशी समजेल लॉजिकली? उदाहरणार्थ मज्जाने शुक्राची उत्पत्ती कशी होते? ह्या झालाय का? याचं खरं दिलं उत्तर आता आपण. बरोबर, ठीक आहे. व्यायामाने अग्नी वाढतो तो कोणता? कोणता? व्यायामाग्नी काय काय होतं व्यायामानी? अग्नी वाढतो तो कोणता? प्रश्न. अग्नी वाढतो तो कोणता? व्यायामाने जठराग्नीच वाढायला मदत होते आणि जठराग्नी वाढल्यामुळे उरलेल्या अग्नींचं पोषण होणारच आहे. अग्नी आणि सारतेचं रिलेशनचा प्रश्न घेतलाय का? अग्नी आणि सारता, सारता याचं काही रिलेशन आहे का? थोडक्यात बरोबर सारत्व ही संकल्पना एक्सप्लेन करू शकाल का? पण आजचा विषय नाहीये, पण अग्नी आणि सारतेचा काही संबंध असेल तर तेवढं सांगा. हा, कारण सारता ही स्वतंत्र संकल्पना होईल. अगदी मग विशुद्धतर धातू उच्चते आणि मग विशुद्धतर म्हणजे काय वगैरे वगैरे. पण हो, म्हणजे तत्त धातूचं योग्य पोषण होण्याकरता तत्त धात्वाग्नी चांगला असेल तरच ते निर्माण होईल आणि तत्त धातू पोषकांश योग्य असले तरच ती सारता निर्माण होईल. त्यामुळे अग्नी आणि सारतेचं नक्की
रिलेशन आहे, पण फक्त अग्नी म्हणजे सारता ही फक्त अग्नीवरती अवलंबून नाही, पोषकांशांवरही आहे आणि काही वेळेला सहज बलावरती सुद्धा अवलंबून आहे. त्याच्यानंतर अर्बुदामध्ये नाही सर, तुम्ही जे विकृत मेदाचे एक्झाम्पल दिले तर त्याची चिकित्सा करताना शुक्राची करावी की मेदाची? हा, याचं दिलं ना उत्तर की मुख्यतः आधी मेदाचीच करायला पाहिजे आणि मेददृष्टी दुरुस्त करायला पाहिजे. आणि तरी सुद्धा जर शुक्रावरती काम लवकर अपेक्षित असेल तर क्षीरदधी न्यायाने काम करणारी शुक्रद्रव्य काही काळपर्यंत वापरायला लागतील, पण नियमित परिणाम मिळण्याकरता मेदधात्वाग्नीवरती चिकित्सा होऊन स्थौल्यावरती चिकित्सा झाल्याशिवाय लॉंग टर्म परिणाम मिळणार नाहीत. अर्बुदामध्ये जे तुम्ही अग्निविकृती होते त्याची चिकित्सेच्या दृष्टीने कसा विचार करावा? अर्बुदामधला विचार करताना मांसधात्वाग्नी आणि पार्थिव अग्नी या दोन्हीच्या विकृतीचा विचार करायला लागतो. आता याच्यात मुख्यतः त्याचं असलेलं म्हणजे त्याच्यामुळे निर्माण होणारा अवरोध दूर करण्याकरताची आधी लेखनद्रव्य आणि ती लेखनद्रव्य नी काम झाल्यानंतर योग्य मांसाचं पोषण करणारी की ज्याच्यामध्ये पार्थिव सुद्धा महाभूत आहे अशा स्वरूपाची द्रव्य की ज्यांनी योग्य मांसाची उत्पत्ती व्हायला मदत व्हायला लागेल. म्हणजे सुरुवातीला लेखन द्रव्यांचा वापर करून अर्बुद कमी करायला लागणं आणि त्याच्यानंतर योग्य प्रमाणातलं मात्र, कारण नाहीतर अर्बुदाची गाठ तर निर्माण होते, बाकी देहभार क्षय, बलक्षय अशा स्वरूपाची लक्षणं निर्माण होतात. तर तीही निर्माण न होऊ देण्याकरता पार्थिव असलेलीच मांसाचं पोषण करू शकणारी योग्य प्रकारची द्रव्य मांसधात्वाग्नी दीपन करून, म्हणजे अगदी मरीच आणि अश्वगंधा अशा स्वरूपाचं कॉम्बिनेशन सुद्धा, की अश्वगंधा मांसाचं योग्य प्रकारे पोषण करेल आणि मांसाग्नीचं बलवर्धनार्थ मरीचाचा उपयोग करता येईल, अशा स्वरूपाची चिकित्सा करता येऊ शकेल. अतिदीप्त धात्वाग्नींना जाठराग्नीद्वारे कंट्रोल करू शकतो ते कसे? मला नाही दिसत हा प्रश्न. मी तो आलाय, माझ्याकडे आला असेल. बरं, अतिदीप्त धात्वाग्नींना जाठराग्नीद्वारे कंट्रोल करू शकतो ते कसे? अतिदीप्त धात्वाग्नींना जाठराग्नीद्वारे कंट्रोल करण्याकरता खरं तर आपण त्या धात्वाग्नीमधल्या त्याच्याबरोबरच्या पंचभौतिक अग्नींचा विचार करा आणि त्याच्याबरोबर त्याच्या अनुसरूनच्या आहाराचं अधिक मात्रेमध्ये वापर करा, म्हणजे मग त्याला पुरेसं त्याच स्वरूपातलं इंधन मिळेल आणि इंधन मिळाल्यानंतर जाठराग्नीद्वारे त्याच्यावरती नियंत्रण आपल्याला मिळवता येईल. की आपण जशी अत्यग्नीची चिकित्सा सांगितली आहे त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात पार्थिव आहार सांगितलेला आहे, की तो अत्यधिक पार्थिव दिल्यानंतर अग्नीवरती ताण येऊन किंवा अग्नी त्याला पचवायला थोडासा काम लागून तो थोडासा कमी होईल. तसंच इथे त्यातल्या गुणांचा विचार करून तत्सदृश आहाराचा अधिक प्रमाणात वापर करणं, पण तो जाठराग्नीचं परीक्षण करून, म्हणजे मग त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येऊ शकेल. हायपरथायरॉइडिझम और हायपोथायरॉइडिझम मध्ये धात्वाग्नी और भूताग्नीचा विचार कसा करणार? हायपरथायरॉइडिझम मध्ये निश्चित आधीची ज्याप्रमाणे आपण धातूच्या अत्यग्नी किंवा धातूंच्या अतिदीप्ती म्हणजे धात्वाग्नीच्या अतिदीप्तीमुळे होणारा धातुक्षय अशा स्वरूपामध्ये असलेल्या काही वेळेला संप्राप्ती दिसतात. तिथे पित्तातले उष्ण तीक्ष्ण गुण आणि वाताच्या रुक्ष गुणातून होणाऱ्या गोष्टी घडून येतात, त्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण आपल्याला करायला लागतं. आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये रस, रक्त, मांस आणि मेद चारही धातूंच्या अग्नीच्या मंद काही वेळेला दिसून येतं. याच्या बऱ्याच वेळेला इतिहास आम्लपित्ताचा दिसतो, की आम्लपित्तातल्या द्रव आणि आम्ल गुणाच्या वाढलेल्या पित्तातून होणारा जो अवरोध आहे तो अवरोध एकेका धातूच्या अग्नीमध्ये जाऊन त्याची विकृती निर्माण करतो आणि त्याच्यातून हायपोथायरॉइडिझम सारखी लक्षणं निर्माण करतो. त्यामुळे आम्लपित्तातलं सामपित्ताचं पचन आणि त्याच्या पुढे रस, रक्त, मांस आणि मेदधात्वाग्नीवरतीचं काम सुरू केलं तर हायपोथायरॉइडिझम मध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला चिकित्सा करता येते. नाभोस अग्नी स्रोतसावर डायरेक्ट काम करेल का? जर तिथे ऑलरेडी दोष असतील तर बाकीचं तेज, वायू या अग्नी नंतर सर्वात शेवटी स्रोतसातील दोष पाचन झाल्यावर काम करेल का? हा, इथे थोडंसं अगदी तुम्हाला वेगळ्या प्रकारचं म्हणजे हे समजून घ्यायला एक उदाहरण आपण घेऊया.
अग्निदीपन करणारे रस असं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आम्लरसाचाही विचार करतो, कटुरसाचाही विचार करतो आणि तिक्त रसाचाही विचार करतो. पण इथे जर अवरोधात्मक असेल तर नाभस अग्नी कशा स्वरूपात काम करेल, तर आधी आपल्याला तिक्त रसाचं किंवा लंघन स्वरूपातली गोष्ट वापरायला लागेल. लंघन ज्या वेळेला होईल त्यावेळेला आकाश महाभूत असलेलं म्हणजेच नाभस द्रव्य काम सुरू करतील आणि अप्रतिघात हे लक्षण निर्माण होईल. अप्रतिघात ज्यावेळेला निर्माण होईल त्यावेळेला तिथे वायूचा संचार वाढेल, वायवग्नी काम सुरू करेल आणि वायवग्नीनी काम केल्यानंतर ती जी जागा असेल त्या आमाच्या संचाराला किंवा तिथे असलेल्या आमाच्या असलेल्या पाचनाकरताची जागा उपलब्ध करून देणं हे मुख्यतः आकाश आणि वायू महाभूत करतील. त्यामुळे सुरुवातीला जसं लंघनानंतर सगळीकडे तिक्त रस तो ह्या कारणाकरता आलाय, ना की कटुरस आणि आम्लरस, कारण तो पाचन या स्वरूपात करतो की आकाश आणि वायू आधी तिथे उपलब्ध व्हायला पाहिजे, जे नाभस आणि वायवग्नी पण उपलब्ध व्हायला पाहिजे, म्हणजे ते लघुत्व निर्माण करतात, जागा निर्माण करतात आणि ती जागा निर्माण केल्यानंतर उरलेल्या अग्नींचं कार्य सुकर होतं. पांडुरोगामध्ये अग्नीचा विचार कसा करावा? कशामध्ये? पांडुरोगामध्ये. कशामध्ये? हा, नाही नाही ऐकू आलं. पांडू 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 मध्ये खरं स्वतंत्र संप्राप्ती आहे. म्हणजे पांडूतल्या संप्राप्तीचा विचार करताना नीट जर आपण चरकातला चिकित्सा स्थानातला अध्याय पाहिला तर दोन प्रकारच्या संप्राप्ती त्यांनी मांडल्या, एक दोषापित्त प्रधानेस्तु आणि दुसरी समुदीर्णम यदापित्तम. तर दोषापित्त प्रधानेस्तु ही जी संप्राप्ती आहे ही प्रायः शारीर होणाऱ्या हेतूंमधून होणारी संप्राप्ती आहे आणि तिथे पित्तप्रधान दोषांतून निर्माण होणारं अग्निमांद्य आणि त्याच्यातून होणारं रसरक्त धात्वाग्निमांद्य अशा स्वरूपातल्या ती अग्नीची संप्राप्ती आहे. आणि जी दुसरी संप्राप्ती आहे समुदीर्णम यदापित्तम ती प्रायः मानस दोषांमधून होणारी संप्राप्ती आहे की अत्यधिक शोक किंवा अत्यधिक क्रोध किंवा अत्यधिक चिंता अशातून निर्माण होणारे साधक पित्त दृष्टी आणि त्या साधक पित्ताच्या दृष्टीतून हृदयस्थ असलेलं स्थान दृष्टी आणि त्यानंतर त्याच्या पुढे घडणारी पांडूची संप्राप्ती अशा स्वरूपात. त्यामुळे मुख्यतः आपल्याला जर अग्नीचा विचार करायचा असेल तर पहिल्या संप्राप्तीत आधी करावा लागतो की जिथे पित्तप्रधान दोषांच्या संप्राप्तीतून आमोत्पत्ती होते आणि तिथे जठराग्निमांद्य होतं आणि नंतर रसरक्त धात्वाग्निमांद्य होतं. धातुगत ज्वर आणि विषम ज्वर यामध्ये धात्वग्नी, अग्नी आणि दोष यांची अवस्था काय आणि कशी असते थोडं सांगता येईल का? धातुगत ज्वर आणि विषम ज्वर. धातुगत ज्वर, विषम ज्वर याच्यामध्ये धात्वग्नी, अग्नी आणि दोष यांची अवस्था कशी आणि काय असते? मला थोडासा विचार करायला लागेल, कारण धातुगत ज्वरातल्या किंवा विषम ज्वरामध्ये चिकित्सा करताना धात्वाग्नीचा किंवा याचा फार विचार नाही केला, पण दोषांच्या अवस्थांचा नक्की विचार केलाय. दोष ज्या वेळेला धातुगत ज्वरात धातुगत होत जातात त्यावेळेला उत्तरोत्तर लक्षणं निर्माण होतात आणि विषम ज्वरात पर्टिक्युलरली संतत सतत ह्या ज्या अवस्था आहेत त्यावेळेला रसरक्तगत होतो त्यावेळेला तो संतत असतो. दोष जे हेच ज्या वेळेला पुढच्या अवस्थेत जातात, अग्नीला घेऊन पुढच्या अवस्थेत जातात, त्यावेळेला ते अन्यद्युत तृतीयक किंवा चतुर्थक एकेका अवस्थांमध्ये जातात. धातुपाक आणि अग्नी संबंधाचा विचार कसा करावा, त्याची चिकित्सेमधील उपयोग कसा आहे? धातुपाक आणि अग्नी संबंध. धातुपाकाचं जरा सूत्र सांगता, आठवत नाहीये. निद्रानाशो हृदिस्तंभो नाही हो ना? निद्रानाशो हृदिस्तंभो गौरव विष्टंभो गौरव रुचि अरतिर्बल हा निश्च धातूनां पाकलक्षणम ना? बरोबर आहे. धातुपाकाच्या या लक्षणांमध्ये आता अग्नीचा विचार करताना कुठल्या नक्की धातूच्या संदर्भातल्या पाकामुळे ही लक्षणं उत्पन्न होणार आहेत किंवा त्यानुसार त्या धातूच्या पाकाची जी लक्षणं आहेत त्याचा विचार करून तत्त धातूवरती पण जठराग्नीचं रक्षण करून करणारी चिकित्सा करावी लागते.
मग तिथे पाकाची अवस्था असेल तर अशी द्रव्य जी तिक्तरसात्मक आहेत, शीतवीर्यात्मक आहेत, पण अग्निदीपन करू शकणारी आहेत, जे पाकाची अवस्था तर रिस्ट्रिक्ट करू शकतील, म्हणजे उष्ण तीक्ष्णता फार न वाढता सुद्धा आपल्याला अग्नीचं काम करून घेता येईल अशा स्वरूपाची द्रव्य निवडायला लागतात. जेव्हा सान्न मलप्रवर्तन होतं तेव्हा जाठराग्नीचं कार्य बिघडलं की पित्तधरा कलेचं कार्य बिघडलं हे कसं ओळखायचं? खरा पुढच्या ह्याच्यातला विषय आहे थोडा, पण ठीक आहे. अग्नि अधिष्ठानम अन्नस्य ग्रहणात ग्रहणीमता आहे, आणि ग्रहणीचं काम जर बघितलं तर ग्रहणी शिष्ट पित्तधरा कला, आणि कला याच्या एक्सप्लेनेशन मध्ये कला इथे पित्तधरा कला काय करते तर अन्न योग्य पचन होईपर्यंत धरून ठेवणं अशा स्वरूपाचं काम पित्तधरा कलेचं आहे. त्यामुळे सान्नमल हे प्राय ग्रहणी दृष्टीचं लक्षण आहे, आणि ग्रहणी दृष्टीच्या लक्षणानंतर हे जर वारंवार होत राहिलं तर तदाश्रयी असलेल्या अग्नीच्या दृष्टीचं पण करता कारण ठरेल. अग्नी नवीनच सान्नमलासारखं लक्षण निर्माण होत असेल तर ग्रहणी दृष्टीवरचा आधी म्हणजे स्थानदृष्टी किंवा कला दृष्टीचा आधी विचार करावा. Is it correct that Apya Agni works over Mamsa Dhatu and then converts it into Apya Medo Dhatu? If so, but Yathaswam Swam Kushnati, how Apya Agni act over Parthiva Mamsa Dhatu? Please repeat. Is it correct that Apya Agni works over Mamsa Dhatu and then converts it into Apya Medo Dhatu? If so, but Yathaswam Swam Yes. Kushnati, how Apya Agni act over Parthiva Mamsa Dhatu? पार्थिव जरी मांसधातू असला तरी पार्थिव प्रधान पंचमहाभूतिकच मांसधातू आहे, त्यामुळे त्याच्यावरती काम आप्याग्नीने केल्यानंतर त्याच्यात अपअंश वाढवणं हे काम करून तो मांसाचं रूपांतर मेदधातूमध्ये करतो मेदधातुअग्नीच्या साह्याने. तो पार्थिव आहे म्हणजे मांसधातू फक्त पार्थिव असं नाहीये, तो पृथ्वी महाभूत प्रधान पंचमहाभूतिकच द्रव्य आहे. कोणत्या प्रकारचे अग्निमांद्य सर्वात अपायकारक आहे? कोणत्या प्रकारचे? हा म्हणजे अग्निमांद्यांचं अग्नींपैकी कुठल्या अग्नीचं मांद्य हे अपायकारक आहे? समाग्नी सोडून सगळी अपायकारकच आहेत. तिन्ही अग्नींच्या वेळेला आपल्या आहाराचं त्या अग्नीची अवस्था लक्षात घेऊनच आहार घेणं गरजेचं आहे. आपण त्यामुळे मंदाग्नी बरा आणि विषमाग्नी चांगला का, किंवा मंदाग्नी अधिक वाईट आणि विषमाग्नी त्याच्यापेक्षा बरा का, असं ठरवता येणार नाही, कठीण आहे. नाही तसं नाही. अग्निमांद्य म्हणजे त्यांना असं अपेक्षित असावं की धातुअग्नी का पंचभौतिक अग्नी का जठराग्नी, याच्यापैकी कुठला वाईट, यांच्यापैकी कुठल्या अग्नीचं मांद्य हे वाईट किंवा अपायकारक? जठराग्नी, धात्वाग्नी किंवा पंचभौतिक अग्नींपैकी सगळ्या, म्हणजे असं त्याच्यातलं सुद्धा त्या अग्निमांद्याबरोबरच्या इतर घटकांची अवस्था ठरवायला लागेल, त्याच्यानंतरच त्यातलं ते कुठल्या अवस्थेमधलं अग्निमांद्य हे ठरवता येईल. कारण अगदी जठराग्नीच्या प्रशस्तीचं सूत्र बघताना सुद्धा शांतेग्नो म्रियते, म्हणजे अरिष्टामध्ये अगदी मी अग्निस्थान स्पर्शाला शीत झालेलं आहे आणि मृत्यू जवळ आलेला आहे, की जे शांतेग्नो म्रियतेचं आहे, परिमर्शनीय इंद्रियामध्ये आलेलं उदाहरण आहे, की जे नित्यम उष्मण स्पंदनानाम किंवा नित्योष्मणाम शीतीभावा अशा स्वरूपाचं लक्षण दिसून येतं, असं सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे जठराग्निमांद्य असेल तर ते बरं आणि पंचभौतिक अग्निमांद्य असेल तर ते फार वाईट, असं काही नाही होत. त्यातल्या अग्निमांद्याची अवस्था ही इतर गोष्टींना, धातुदृष्टींना किंवा दोषांच्या अवस्थेला अनुसरून काय आहे याचा विचार करूनच त्याचं साध्यसाध्यत्व ठरवावं. दीपन द्रव्य निवडताना धातुअग्नीचा कसा विचार करावा? जठराग्नीचं पोषण किंबहुना जठराग्नीचेच अंश धात्वाग्नी या स्वरूपात आहेत, आणि त्यामुळे धात्वाग्नीचा विचार केल्यावर त्या धातूतल्या महाभूतांचा विचार करून त्याला अनुसरून अग्नीला प्रदीप्त करू शकणारं द्रव्य हे
जे दीपनद्रव्य असेल ते तर तत्त धातूकडे जाणाऱ्या अधिक प्रवृत्ती शक्यता आहे. इथे एक वेगळा प्रश्न आहे. वेगळ्या म्हणजे काय, प्राणायामामध्ये अग्नीच्या पचनाचा विचार आपल्यानुसार करावा का? याचं थोडं एक वेगळं प्राणायामच आहे उत्तर ना? देऊ. प्राणायामच आहे ना बहुतेक? नाही काय आहे का प्राणायामच असावं. मला ते कळलं. हा, त्याचा ते काय थोडासा ते एक याच्यात टाईप करतात ते फार त्रेधा होते वाचताना. नाही हा असेल, पण त्याचा एक खरं चांगला विचार, एक म्हणजे आता चांगला प्रश्न आला म्हणून अगदी प्राणायामाच्या याने नाही, पण योगाच्या साहाय्याने काही जण म्हणजे आपण उदाहरण बऱ्याच वेळेला ऐकतो किंवा बघतो की अमुक एक ऋषी होते किंवा अमुक एक मनुष्य होता आणि हिमालयात गेला आणि त्यांनी 6 महिने साधना केली आणि साधनेच्या दरम्यान तो निरन्न होता आणि तरी सुद्धा त्याची तब्येत व्यवस्थित होती, अशा काहीतरी स्वरूपाचं ऐकतो. तर इथे थोडा प्राणायामाचा अगदी विचार न करता तिथे वायू स्वरूपामध्ये त्यांनी जे भक्षण केलेलं आहे त्या वायू स्वरूपातल्या आहारातल्या पंचभौतिक अंशांच्या साहाय्याने त्यांनी स्वतःची अग्नी क्षमता इतकी पंचभौतिक अग्नींची आणि जठराग्नीची प्रदीप्त केलेली असते किंवा आपल्या तपश्चर्येने म्हणा किंवा साधनेने हे केलेली असते की ज्याच्यामुळे ते वायू स्वरूप घेतलेला आहाराचं त्यांना स्व शरीरोपयोगी पंचभौतिक अंशांमध्ये रूपांतर करता येत असतं आणि त्याच्याद्वारेच त्यांना शरीराचं चलनवलन घडवण्या इतका आहार मिळवता येतो, असा आपण त्याचा अर्थ काढायला पाहिजे. रोगा सर्वेपि मंदेग्नौ, बट कफ दोषाचा प्राकृत मंदाग्नी यातील डिफरन्स. आता रोगा सर्वेपि मंदेग्नौ, थोडस हे सूत्र जर लक्षात घेतलं तर ते उदरासारख्या संप्राप्तीमध्ये आलेलं सुरुवातीचं सूत्र आहे. रोगा सर्वेपि मंदेग्नौ सुतराम उदराणीच अजीर्णांवलीने नाही असं करू. म्हणजे अग्निमांद्य हे प्रधान ज्या संप्राप्तीमध्ये आहे किंवा जिथे अग्निमांद्याशिवाय संप्राप्तीच नाही अशा स्वरूपाचा उदर हा व्याधी आहे आणि तो उदर हा व्याधी सांगताना रोगा सर्वेपि मंदेग्नौ म्हणजे प्रायः सर्व रोगांमध्ये अग्निमंद असतो असा विचार करा, असं उदाहरण आहे. याच्याकरता मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो, म्हणजे प्रत्येकच वेळेला अग्निमंद असतो किंवा रोगा सर्वेपि मंदेग्नौ असेलच असं नाही, असं असू शकतं. म्हणजे आपण बाहेर गेल्यानंतर काही जणांचं हे ऐकतो की मी रजोधूम सेवन केलं आणि मला लगेचच्या लगेच क्षवत्वीय लक्षण निर्माण झालं किंवा रजोधूम सेवनोत्तर श्वास निर्माण झाला किंवा कास निर्माण झाला. तर ह्यापैकीची कुठलेही जर लक्षण विचारात घेतलं तर प्रत्येकच वेळेला त्या रुग्णामध्ये अग्निमंद्य असतंच अशी संप्राप्ती दिसत नाही. तर कधी कधी केवळ त्या रजोधूम सेवनामुळे प्राणव स्रोतसामध्ये अवरोध होतो आणि वाताच्या संचरणाला अडथळा निर्माण होतो आणि श्वासकास किंवा तत्सदृश लक्षण निर्माण होतो, अशा प्रकारची संप्राप्ती सुद्धा दिसून येते. त्यामुळे रोगा सर्वेपि मंदेग्नौ हे ज्यावेळेला म्हणलंय त्यावेळेला उदरासारख्या व्याधीत अवश्यंभावी रोगा म्हणजे मंदाग्नी म्हणजे अग्निमांद्य ही अवस्था आहे आणि तसाच इतर बहुतांश व्याधींमध्ये तुम्ही विचार करावा, पण काही अवस्था अशा असू शकतात असं एक सांगण्याचा प्रयत्न आहे. दुसरं, कफाचा मंदाग्नी असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला चरक विमानस्थान 6 मधल्या अध्यायाचा थोडासा आधार घ्यायला पाहिजे. त्याच्यात त्यांनी अग्नी आणि दोष हा संबंध सांगताना निश्चित सांगितलंय की ज्या ज्या वेळेला दोषांनी अग्निस्थानावरती काय प्राबल्य त्या दोषाचं अग्निस्थानावरती असेल त्यावेळेला तो अग्नी तसा होणार आहे. म्हणजेच तिथे वर्णन असं आहे की वाताभिभूते ही अग्नि अधिष्ठाने विषमो भवन्ति अग्नयः, श्लेष्माभिभूते ही अग्नि अधिष्ठाने मंदाग्नेया भवति किंवा पित्ताभिभूते ही अग्नि अधिष्ठाने तीक्ष्णो भवन्ति अग्नयः.
किंवा समाभवती म्हणजे त्रिदोषांचा समान प्रभाव अग्निस्थानावरती पडला तर त्यावेळेला आपल्याला समाग्नी सुद्धा आढळू शकतो. म्हणजे हे अग्निस्थानावर ज्या वेळेला कफदोषाचा प्रभाव अधिक प्रमाणात पडेल त्यावेळेला अग्नी मंद होणार आहे. तर अशा अवस्थेमध्ये जसं आपण प्रकृती म्हणताना किंवा वातल पित्तल श्लेष्मल पुरुष म्हणताना त्यांनी काही नियम पाळल्यानंतर ते स्वस्थ राहणार आहे. म्हणजे अगदी चरक सूत्रस्थान 7 मध्ये ज्या प्रकारचं वर्णन आहे की वातलाध्यास धातुराहा, पण ते वातलाध्यास धातुराहा कशा स्वरूपात जर त्यांनी विषमहार विहार केला तर, पण जर त्यांनी स्वतःच्या दोषांचं आधिक्य तत्त ठिकाणचं सांभाळून जर त्या प्रकारे कृती केली तर त्यांना व्याधी होण्याची विशेष शक्यता नाही किंवा व्याधीपासून ते दूर राहू शकतात. म्हणजेच ज्या वेळेला आपण कफानी मंदाग्नी म्हणतो त्याला अशा मंदाग्नी असलेल्या व्यक्तीने जर त्याचा मंदाग्नी आहे हे ओळखून त्या प्रकारे जर औषधं घेतली प्रथम पासूनच असेल तर त्याला त्याच्या अग्नीचं रक्षण करता येऊ शकतं. आणि त्याला स्वस्थ असा शब्द अगदी मी वापरत नाही पण निरोगी या स्वरूपामध्ये त्याला नक्की राहायला मदत होऊ शकते. तिसरा अवस्थापकामध्ये आधमान, आटोप आणि अनाह ही लक्षणे निर्माण होतात. काय बदल होतात? आधमान, आटोप आणि अनाह ही लक्षणे निर्माण होतात. काय बदल होतात? हा, आता या तिन्ही थोड्याफार प्रमाणात आधमान, आटोप आणि अनाह या एका शेड मधल्या थोड्याशा पुढच्या गोष्टी आहेत. आधमानाचा अर्थ फक्त उदरे वात संचिती आहे. अनाहाचा अर्थ याच्याबरोबर पुरुष संचिती पण आहे. म्हणजे जर त्याच्यातलं वृक्ष आणखीन वाढत गेलं आणि त्या वृक्षतेमुळे पुरुष प्रवर्तनावरती परिणाम झाला तर पुरुष संचिती व्हायला लागते आणि पुरुष संचिती निर्माण झाल्यामुळे उदरस्थ वात संचिती पण आणि पुरुष संचिती पण आणि शूल अशा स्वरूपाची लक्षणं निर्माण होतात. ती अनाहाची अवस्था आहे. आणि त्याच्या पुढची अवस्था जी आहे ती आटोपाची आहे. ज्या अवस्थेमध्ये अनाहाची अवस्था असते आणि त्याच्याबरोबर गुडगुड शब्द म्हणजे हा अनाह जर वाढत गेला तर त्या वाताच्या अनुलोमालाही अडथळा निर्माण होतो आणि तो अनुलोम न झाल्यामुळे त्याच्या परस्पर गतिभेद झाल्यामुळे तो इकडून तिकडे फिरायला लागतो आणि त्यामुळे उदरामध्ये गुडगुड आवाज किंवा आटोप या स्वरूपामध्ये लक्षणं निर्माण होतात. त्यामुळे इथे त्यातलं वृक्ष वाढत जाऊन निर्माण होणारी लक्षणं आहेत. त्याची चिकित्सा केल्यानंतर त्याच्यात उपशय आपल्याला मिळून येतो. धातुपाचक धातुअग्नीवर कसे कार्य करतात? आता हे जे धातुपाचक आलेले आहेत म्हणजे कलिंग कापटोलस्य पत्रम कटकरोहिणीम ही जी सूत्र आहेत जी खरं तर विषमज्वर नाशक वाथामध्ये म्हणजे क्वाथ म्हणून आलेली द्रव्य आहेत आणि कोल्हटकर सरांची ही देण आपल्या सगळ्यांकरता आहे की ज्यांनी ह्यांचा उपयोग तत्त धातुपाचक म्हणून वापरून बघावा आणि त्याप्रमाणे सरांनी वापरून स्वतः काही हे निर्माण करून पुढच्या सगळ्या आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना ती देणगी दिली की हे धातुपाचक जे क्वाथ आहेत त्यांचा आपण तत्त धातू पाचनार्थ म्हणून उपयोग करू शकतो. ते एक याच्याकरताच एक उदाहरण सांगतो की ज्यांच्यामध्ये रसधातू अपाचित असल्यामुळे रजाचं पोषण नीट होत नाही आणि रजस्रावावरती परिणाम होतो किंवा रजप्रवर्तन योग्य काळी होत नाही. अशा वेळेला रसपाचक मी काही रुग्णांमध्ये वापरलेलं आहे आणि ते रसपाचक वापरल्यानंतर योग्य प्रकारे रसपाचन होऊन काही काळानंतर म्हणजे योग्य कालावधी गेल्यानंतर नियमितपणे रजप्रवर्तन हे सुरू झालेलं आहे. त्यामुळे निश्चित रसपाचकातली म्हणजे तत्त धातुपाचक काढ्यांमधल्या द्रव्यांचा तत्त धातूंच्या पचनावर म्हणजेच पर्यायी त्या धातूच्या अग्नीवरती काम होतो आणि त्याच्यातूनच आपल्याला तो परिणाम मिळून येतो. याच्यासाठी एक थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन अशी आहे की गोपाळशास्त्री वायवरूंनी वैद्य गोपाळशास्त्री वायवरूंनी आयुर्वेद पत्रिकेमध्ये एक लेख लिहिलेला आहे याच्याबद्दल आणि ती धातुपाचक ही रदर ती विषमज्वार नाशक कषाय हे धातुपाचक कशी आहेत अशा पद्धतीने मीमांसेने ते सिद्ध केलेलं आहे. तर बऱ्यापैकी क्लिष्ट आणि अवघड लेख आहे तो समजायला
कमीत कमी 20 वेळा वाचायला लागलेला आहे. त्याला तरी सुद्धा फार काही कळलेलं आहे अशा काही परिस्थिती नाहीये अजून सुद्धा. तर कुणाल जाधव मला वाटतं नाशिकचाच माझा विद्यार्थी आहे, त्यांनी विचारलेलं हे दिसतंय. त्यामुळे कुणाला असं सूचना आहे छोटी की आयुर्वेद पत्रिकेमध्ये जाऊन तिथे उपलब्ध असलेला लेख घ्यायचा आणि वाचायचा 20 वेळा 25 वेळा, आणि नाही समजला तर गाडगे सरांकडे जाऊन बसून वाचून घ्यायचा असं करावं लागेल, कारण मी ते व्यवस्थित सर एक्सप्लेन करते. पुढचा आपण प्रश्न घेऊया. सर, तुम्ही जे प्रतिलोम क्षयाबद्दल अग्निवृद्धी होऊन शुक्रक्षय होईल असं सांगितलंय ते नीट समजलेलं नाही. एक मिनिट जरा प्रश्न बघतो मी एकदा. प्रतिलोम क्षयामध्ये तुम्ही अग्निवृद्धी होऊन शुक्रक्षय होईल हे सांगितलं, ते नीट नाही समजलं. म्हणजे पहिले रस धात्वाग्नीचं वाढलंय हवं तसं तर सोपं आहे होय. प्रतिलोम राजयक्ष्माच्या संप्राप्तीचा इथे विचार करा, म्हणजे मग ह्याचं उत्तर मिळेल. मी मगाशी उत्तर देताना मेधापासनं मागे म्हणजे मेध मांस रक्त अशा क्रमाने गेलो होतो. इथे विचार करताना असा विचार करा की सुरुवातीला शुक्र धातूचा अत्यधिक क्षय झालेला आहे. शुक्र काय मैथुनामुळे, व्यवयामुळे किंवा इतर हेतूंमुळे, आणि तो शुक्रक्षय झाल्यामुळे शुक्र धातूची गरज पूर्ण करणं हे काम शुक्र धात्वग्नीचं सुरू होतं, आणि त्यामुळे शुक्र धात्वग्नी शुक्र पोषक अंशावरती अतिरिक्त काम करायला सुरुवात करतो. सुरुवातीच्या काळामध्ये ते काम केल्यानंतर त्याला शुक्राचं रूपांतर म्हणजे शुक्र पोषक अंशाला शुक्रामध्ये परिवर्तित करता येतं. पण तो करताना तो जो प्रज्वलित झालेला आहे, तो प्रज्वलित झाल्यामुळे नंतर स्वतः परत त्या शुक्राचं पाचन करतो आणि तो शुक्रक्षयामध्ये निर्माण होतो. आता अशी अवस्था आल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्यामध्ये परिवर्तन करणं आहे, त्याला तेवढं इंधन प्राप्त व्हायला पाहिजे, जे मज्जेकडून येत नाहीये. मज्जेकडून इंधन न आल्यामुळे तो मज्जेवरती काम करायला लागतो आणि मज्जेचा क्षय सुरू करतो. परिणाम स्वरूप मज्जा धात्वग्नीची वृद्धी होते. या क्रमाने शुक्र धात्वग्नी नंतर मज्जा धात्वग्नी असे होत जाताना पर्याय शुक्रक्षय आपल्याला दिसून येतो. ठीक आहे सर, आपण थांबवावं का? मला वाटतं मला वाटतं पुढच्या याच्यामध्ये उरलेले जे प्रश्न आहेत ते आपण गृहिणीच्या हे घेणार आहोत. हो, चालेल 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 त्याच्यावर प्रश्न घेऊ. प्रश्न आपण सोडणार नाहीये कुठलेच, त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना सगळे विद्यार्थी म्हणा किंवा जे कोणी अटेंडी आहेत, जे अटेंड करत आहेत, त्यांना पुन्हा आपले प्रश्न एकदा तयार ठेवा. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे. चालेल. तर तुमचा कॅमेरा ऑन करता येईल? हो, एक मिनिट. हा, केला. आज खरं तर आत्ताच्या मीटिंगला काही वैद्य आपल्याकडे उपस्थित होते. वैद्य धिवार सर सगळ्यात सिनियर मोस्ट आपले सर आहेत ते होते. विक्रम मसे सर होते. प्रयाग होता. नीलम रोखले होते नाशिकहून. बरेच जण मंडळी होती, वैद्य मंडळी. खरं तर त्यांचं मत घेणं हे आपल्याला आवडलं असतं. आपण पुढच्या मीटिंग मध्ये नक्की सर, पुढच्या व्याख्यानामध्ये नक्की त्यांचं मत घेऊया याच्याबद्दल. आणि त्या सगळ्या वैद्यांना नमस्कार माझा पोचला. उद्या आपण याच वेळेला आपलं गृहिणीच्या संदर्भातलं व्याख्यान ऐकूया. उद्या आणि परवा हे 2 दिवस आपण गृहिणी सांगणार आहात. त्यावेळेला उद्या आपण पुन्हा एकदा या ठिकाणी भेटूया. धन्यवाद सर आजच्या व्याख्यानाबद्दल. आणि आजच्या याच्यात अजून काही सजेशन्स असल्या, कोणाला काही वाटत असलं तर मला पर्सनल याच्यावर कळवल्या तरी हरकत नाही. माझ्या अभ्यासात तुमचा नंबर सांगा. तर तुमचा नंबर सांगा. 94231 4231 62678. चालेल सर. पर्सनल याच्यावर मला सजेशन नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद. परत एकदा
पार्थ काळे सगळे अटेंडीज सूचना आहे की पार्थ काळे सरांच्या मीटिंगचा आयडी वेगळा असेल, या मीटिंग मध्येच ती मीटिंग नसेल, त्यामुळे प्रत्येकाने आयडी आपल्या आपल्या ग्रुपमध्ये आल्यानंतर त्याला जॉईन करा. धन्यवाद.